साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये सर्व वैष्णवांचं मनपूर्वक स्वागत। खरं तर माझी या ठिकाणी बसण्याची योग्यता नाही आहे, पात्रता नाही आहे, फक्त वरिष्ठांचा आदेश आणि ही सेवा करण्याची एक त्यांनी दिलेली संधी याच्यामुळे मी इथे आहे। माझी सर्व वैष्णवांना, वरिष्ठ वैष्णवांना विनंती आहे, प्रार्थना आहे की त्यांनी कृपया माझ्यासाठी प्रार्थना करावी, जेणेकरून जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया आणि वैष्णवांची योग्य प्रकारे सेवा घडावी, एवढीच फक्त आपल्या सर्वांच्या चरणाशी प्रार्थना आहे। आजचा दिवस जर आपण पाहिला तर आजच्या दिवशी गदाधर पंडित जे पंचतत्वांपैकी एक आहेत त्यांचा आज आविर्भाव दिवस आहे आणि त्याचबरोबर येत्या 2-3 दिवसात 3 तारखेला मला वाटतं अक्षय तृतीया आहे। तर या 2 प्रसंग अगदी आपल्या एका आठवड्यात येत आहेत। आजचा दिवस तर महत्त्वाचा आहेच आहे, त्याचबरोबर अक्षय तृतीया हाही अतिशय महत्त्वाचा, वर्षातील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवसाचंही काही थोडंसं महत्त्व आपण सुरुवातीला घेऊयात, पाहू, त्याची चर्चा करूयात काय नेमकं त्या दिवशी आहे आणि नंतर खास करून आपण गदाधर पंडित जे भक्त शक्ती आहेत तर त्यांच्याबद्दल आपण त्यांच्या जीवनातील ज्या काही पास्ट टाइम्स आहेत तर त्याची चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करू। तर अक्षय तृतीया थोडक्यात आपण सुरुवातीला त्याचं महत्त्व पाहूयात की हे का महत्त्वाची आहे, शास्त्रामध्ये पुराणांमध्ये यांच्याबद्दल नेमकं काय वर्णन आहे, संक्षेपात आपण त्याच्याबद्दल पाहूयात की पूर्ण वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर अशा 4 तिथी आहेत की ज्या 4 तिथींमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा मुहूर्त पाहावा लागत नाही। तर त्या 4 तिथी म्हणजे ते 4 दिवस आहेत। चैत्र महिन्यातला पहिला दिवस आहे जो आपण नुकताच आता साजरा केला, गुढीपाडवा। तर गुढीपाडव्याला कुठल्याही प्रकारे कुठला मुहूर्त आपल्याला पाहावा लागत नाही, आपण त्या दिवशी सुरू केलेलं कुठलंही काम हे अगदी पूर्णत्वाला जातं असं मानलं जातं। त्यानंतर दुसरा दिवस आहे वर्षातला, तो आहे विजयादशमी, ज्या दिवशी आपल्याला कुठल्याही प्रकारची मुहूर्ताची गरज लागत नाही। प्रभू रामचंद्रांनी ज्या दिवशी रावणाला पराभूत केलं तर तो दिवस आहे। त्यानंतर तिसरा दिवस आहे ज्या दिवशी मुहूर्ताची गरज लागत नाही, तो म्हणजे कार्तिकमधला पहिला दिवस। कार्तिक महिन्याचा पहिला दिवस हा पूर्णपणे पवित्र मानला जातो। आणि चौथा दिवस आहे तो म्हणजे अक्षय तृतीया। क्षय म्हणजे हळूहळू कमी होणे, नष्ट होणे। अक्षय या दिवशी केलेलं कुठलंही कार्य हे कधीही नष्ट होत नाही आणि म्हणून आपण या दिवशी अशा प्रकारचा संकल्प करू शकतो की आपली जी काही साधना भक्ती आहे तर ती साधना भक्ती आपण जर योग्य प्रमाणे केली, गुरूंच्या आदेशानुसार त्यांच्या सूचनांप्रमाणे जर आपण योग्य प्रमाणे केली तर निश्चितच आपली भक्तीसुद्धा काही का होईना आपल्या अकाउंटमध्ये जे काही आपण त्या दिवशी करू, प्रामाणिकपणे करू, तर ते निश्चितच अक्षय राहील आणि आपल्याला यापुढे येणाऱ्या आपल्याला जे काही जीवन लाभणार आहे किंवा जे काही असणार आहे आपलं आयुष्य तर त्याच्यामध्ये निश्चित उपयुक्त ठरेल। तर या अक्षय तृतीया दिवशी अनेक गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत। तर असं म्हटलं जातं की याच दिवशी सत्ययुगाची सुरुवात झाली, काही म्हणतात की त्रेतायुगाची सुरुवात झाली। तर अशा 2 प्रकारचे मतप्रवाह आहेत। त्यानंतर याच दिवशी अन्नपूर्णा देवीचं प्रकटन झालं, जी शिवजींशी निगडीत असलेली गोष्ट आहे, तर त्या अन्नपूर्णा देवी याच दिवशी प्रकट झाल्या। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच दिवशी परशुरामजी, ज्यांनी क्षत्रिय अवतारामध्ये जवळजवळ 24 वेळेस ही पूर्ण पृथ्वी क्षत्रिय केली, तर त्यांचा आविर्भाव दिवससुद्धा अक्षय तृतीयाचा आहे। त्यानंतर याच दिवशी गंगा नदीचं अवतरण, जे भगीरथ प्रयत्न ज्यांना म्हणतो आपण, भगीरथांच्या प्रयत्नांमुळे गंगा नदी स्वर्गातून या भूतलावर अवतरली। त्यानंतर ब्रजलीलेमध्ये सुद्धा एक महत्त्वाची घटना या दिवशी घडली आणि ती म्हणजे जे नंद सरोवर आहे, नंदगावच्या अगदी जी टेकडी आहे तिथे नंदगावची, तर त्याच्या पायथ्यालाच असणारा जो नंद सरोवर पूर्वी नावानं ओळखला जायचा, पण त्या दिवशी अक्षय तृतीयेला अशी एक घटना घडली की ज्यावेळेस नंद महाराज त्या ठिकाणी स्नानासाठी लवकर जातात, पहाटे उठून 3:30च्या दरम्यान, अगदी त्या दिवशी अगदी ते नियमितप्रमाणे 4 वाजता वगैरे जायचे, तर त्या दिवशी लवकर गेले, पण त्या दिवशी त्यांना त्या ठिकाणी वेगळं दृश्य दिसलं। एक
गावामध्ये त्यांनी कधीही न पाहिलेली व्यक्ती त्या ठिकाणी त्यांना दिसली, अतिशय प्रकाशमान. आणि त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्या मनात आलं की कोण व्यक्ती असावीत हे. तर त्यांना चौकशी केली आणि मी पहिल्यांदाच तुम्हाला पाहतोय, कोण आहात तुम्ही? तर त्यांनी सांगितलं की मी तीर्थराज प्रयाग आहे. वर्षभर माझ्यामध्ये अनेक लोक येतात, स्नान करतात प्रयागराजला, आणि त्यांची जी काही पापं आहेत ती मी स्वीकारतो आणि त्याच्यामुळं मी पूर्णपणे पोल्यूट होतो, प्रदूषित होतो. माझ्यामध्ये त्यांची पापं स्वीकारण्याची क्षमता राहत नाही, आणि म्हणून वर्षातून एकदा अक्षय तृतीयेला मी या ठिकाणी नंदगावला येतो आणि याच्यामध्ये स्नान करतो, या मातीमध्ये लोटपोट होतो, अंगावर इथली रज घेतो, आणि मग मला ती क्षमता मिळते की जेणेकरून मी वर्षभर येणाऱ्या लोकांचे, भक्तांचे जे काही पापं आहेत ते मी स्वीकारण्यास योग्य बनतो. आणि म्हणून त्याच्या अगोदर असं घडलेलं असतं की नंद महाराज म्हणत असतात की मला प्रयागराजला जायचं आहे, आणि त्याच दिवशी नेमकं मग श्रीकृष्ण पण म्हणतात की मला पण यायचं आहे तुमच्याबरोबर, अशा प्रकारे मागणी करतात. आणि मग तुम्हाला तिथे जायची गरज नाही असं सांगतात, आणि त्याच दिवशी त्या प्रकारे त्यांना अनुभव देतात की खरं हे नंदगाव आणि या ठिकाणची जी रज आहे ती किती पवित्र आहे, बाकीच्या सगळ्या क्षेत्रांपेक्षा हे ठिकाण पवित्र आहे, असं याच ठिकाणी यावेळी अक्षय तृतीयेच्या दिवशी ते सर्वांना दाखवून देतात. त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची घटना यावेळेस घडते, ती म्हणजे कुबेराला, जे कुबेर देवतांचे कोषाध्यक्ष आहेत, तर त्यांना आजच्याच दिवशी लोकपालांचं पद दिलं जातं. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यासदेव जे आहेत, वेदव्यास, त्यांनी याच दिवशी महाभारत लिहिण्यास प्रारंभ केलेला आहे, तर त्याची सुरुवातसुद्धा त्याच दिवशी केली आहे. त्यानंतर जे विविध त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी अक्षय पात्र जे युधिष्ठिर महाराजांना मिळालं सूर्यदेवांकडून, जेव्हा त्यांना वनवासात जाण्याची आज्ञा मिळते, तर त्यावेळेस त्यांच्याबरोबर ऋषी मुनीसुद्धा जायला निघतात, आणि मग तिथे गेल्यानंतर मी त्यांची सेवा कशी करू शकेल, तर तेव्हा ऋषींमधून त्यांना मार्गदर्शन करतात की तुम्ही सूर्यदेवांची प्रार्थना करा, ते सगळं काही पुरवतात, ते तुमच्या मागण्या कशा पुरवणार नाही, तर तुम्ही त्यांना प्रार्थना करा. आणि ती प्रार्थना केल्यानंतर युधिष्ठिर महाराजांना ते अक्षय पात्र मिळतं, तर तेही याच दिवशी मिळालेलं आहे. त्यानंतर श्रीकृष्ण आणि सुदामा यांची भेटसुद्धा याच दिवशी घडते. त्यानंतर जे काही आपले 4 धाम आहेत भारतामध्ये, तर त्या धामांची जे काही दर्शन आहे तेही आजच्या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशीच उघडतं. त्यानंतर प्रभुपाद 1953 अक्षय तृतीया दिवशीच लीग ऑफ डिव्होटीज ही स्थापन करतात. दुर्दैवाने ते पूर्ण होत नाही, त्यांना नंतर अनेक वर्ष पुढे तपश्चर्या करावी लागते, आणि मग त्यांच्या आपल्या जे इस्कॉनची स्थापना आहे ती 1965 न्यूयॉर्कमध्ये गेल्यानंतर ते करतात. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा प्रसंग सिंहाचलम जे ठिकाण आहे, जे नरसिंहदेवांचं ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी त्यांना वर्षभर चंदन लावलं जातं. पण अक्षय तृतीया असा दिवस आहे की त्या दिवशी त्यांचं विदाऊट चंदन दर्शन घडतं, आणि वर्षभर लावलेलं जे चंदन आहे ते जवळजवळ 40 ते 45 किलो चंदन त्या दिवशी काढलं जातं त्यांच्या शरीरावर, त्यांच्या विग्रहावरून, आणि पूर्णपणे चंदन नसलेलं दर्शन त्या दिवशी पाहायला मिळतं. आणि एक महत्त्वाचा प्रसंग आजच्या या गदाधर पंडित, श्रील गदाधर पंडित यांच्या आविर्भावाच्या तिथीशी निगडीत असलेला जो काही प्रसंग आहे तो या दिवशी घडतो, तो म्हणजे माधवेंद्रपुरी पाद जे आहेत, ज्यांची गोपालजींची जी स्टोरी आहे चंदन यात्रा, तर त्या चंदन यात्रेचा प्रारंभ सुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशीच घडतो. आपण सुरुवातीला थोडक्यात जे चंदन यात्रा आहे आणि माधवेंद्रपुरी पाद जे आहेत तर त्यांच्याबद्दल थोडी चर्चा करू, आणि नंतर ती चर्चा का महत्त्वाची आहे हे आपण पाहू, आणि नंतर आपण गदाधर पंडित जे आहेत त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही सुरुवातीच्या नवदीपमधल्या ज्या पास्ट टाईम्स आहेत, आणि नंतर जेव्हा महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये येतात आणि तिथे त्यांचं जे काही अतूट नातं आहे, एकमेकांशी असणारं प्रगाढ प्रेम आहे, तर ते कशा प्रकारे व्यक्त होतं विविध पास्ट टाईम्समधून ते आपण चर्चा करू. तर चंदन यात्रा महोत्सव जो आहे, तर हा महोत्सव आहे प्रामुख्यानं गोपालजींशी निगडीत.
तर माधवेंद्रपुरी हे एक खूप मोठे महान संत चैतन्यलीलेच्या अगोदर जे येऊन गेले आणि खऱ्या अर्थानं आपल्या संप्रदायाची ज्यांनी मुहूर्तमेढ रोवली, अशा प्रकारचे हे माधवेंद्रपुरी आहेत. ते अतिशय श्रेष्ठ भक्त या आपल्या संप्रदायामध्ये आहेत. तर त्यांच्या निमित्तानं आपण गोपालजींची जी काही स्टोरी आहे ती थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. गोपालजी जेव्हा मुस्लिम राजा या भारतामध्ये त्यांचं राज्य होतं आणि अनेक प्रकारच्या हिंदू देवी देवता यांचं ते भंजन करत असत, मोडतोड करत असत. आणि त्यावेळेस अनेक विग्रह, ज्यावेळेस राजस्थान म्हणजे जयपूरमध्ये हिंदू राजा होते, तर त्या ठिकाणी काही लोकांनी त्यांच्या विग्रहांना तिथे सुरक्षित नेण्यात ते यशस्वी झाले, परंतु काहींना मात्र त्यांनी त्यांचं भंजन केलं. काही पुजाऱ्यांना, काही मंदिरांना या विग्रहांना जमिनीमध्ये लपवून ठेवावं लागलं, गाडून ठेवावं लागलं. आणि गोपालजींच्या बाबतीत असंच घडलं. त्यांना ते योग्य वेळेत तिथपर्यंत घेऊन जाऊ शकले नाही. आणि म्हणून ज्या गोपालजींची स्थापना 5000 वर्षापूर्वी केली गेली होती, त्यांना तिथेच गोवर्धनच्या जंगलामध्ये पुजाऱ्यांनी जमिनीखाली ठेवलं, झाडाझुडपांमध्ये ठेवलं. आणि जेव्हा माधवेंद्रपुरी या चैतन्यलीलेसाठी या ठिकाणी अवतीर्ण होतात, प्रभुपादांचा जो महाप्रभूंचा जो मार्ग आहे तो प्रशस्त करण्यासाठी अगोदर येतात, तर त्यावेळेस गोपालजींची इच्छा होती की मला माझा जो प्रिय भक्त आहे तर त्याच्याकडून मला सेवा स्वीकारायची. आणि मग त्यांच्या स्वप्नात जाऊन त्यांना सांगतात की मी या अशाशा ठिकाणी गोवर्धनच्या जंगलामध्ये मला खोल जमिनीमध्ये गाडून ठेवलेलं आहे, पुरून ठेवलेलं आहे. माझ्यावर मातीचे ढीग आहेत, माझ्यावर अनेक प्रकारच्या मुळ्या आहेत, माझ्या गळ्याला वेढे पडले आहेत. तर तू त्या ठिकाणी ये आणि मला त्याच्यातून मुक्त कर. माझ्या शरीराचं तापमान भयंकर वाढले. आणि अशा प्रकारे जेव्हा माधवेंद्रपुरी हे वृंदावनामध्ये असतात, त्यांच्या प्रत्यक्ष स्वप्नात येऊन त्यांना आता आदेश मिळतो आणि त्यांनी लगेच व्रजमधील जे काही व्रजवासी असतात तर त्यांच्या मदतीने ते जातात. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना निर्देश दिलेला असतो त्या ठिकाणी जाऊन ते झाडं झुडपं त्या ठिकाणच्या त्या फांद्या वगैरे काढतात, त्यांना तिथून मुक्त करतात आणि गोवर्धनवर अतिशय योग्य पद्धतीने त्यांचा अभिषेक करून एका चांगल्या मंदिरामध्ये त्यांना प्रस्थापित करतात. अन्नकूट त्या ठिकाणी साजरा होतो. अनेक दिवस व्रजवासी त्या ठिकाणी प्रत्येक गावाच्या नंबरप्रमाणे तिथे येतात आणि त्यांची सेवा अर्पण करतात. पुन्हा एकदा गोपालजी माधवेंद्रपुरींच्या स्वप्नामध्ये येतात आणि सांगतात की एवढं सगळं झालं आहे, मी आनंदी आहे, पण माझ्या शरीराचं तापमान काही अजून कमी झालेलं नाही आहे. मला तो दाह जो आहे अनेक वर्ष जे मला जमिनीमध्ये ठेवलं आहे त्याच्यामुळे माझ्या शरीराची जी काही जे तापमान आहे ते प्रचंड वाढलेलं आहे आणि ते कमी होण्यासाठी एक गोष्ट तुला करावी लागेल. आणि ते त्यांना सुचवतात, तू मलयगिरीला जाशील आणि माझ्यासाठी चंदन आणि कापूर घेऊन येशील. तर अशा प्रकारची सूचना जेव्हा मिळते त्यावेळेस तात्काळ माधवेंद्रपुरी कुठल्याही प्रकारचे आढेवेढे न घेता भगवंताची सेवा करण्याची संधी मिळते. आज जर आपल्याला असं काही कुणी काम सांगितलं तर आपली अवस्था काय होईल? आपण म्हणू मग माझ्यासाठी काही तिकीट वगैरे बुक केलं आहे का, मग मला फ्लाईटने जायला मिळेल का, किंवा जर समजा ट्रेननंच जायचं म्हटलं तर माझ्यासाठी AC वगैरे आहे की नाही, कसं जाणार मी, सेवा करायची आहे, मला पण काहीतरी सुविधा असली पाहिजे. तर त्यावेळी अशी काही सुविधा नव्हती. त्यावेळेस जो काही प्रवास होता तो काही महामार्गानं होत नव्हता, जंगलामधून पायवाटेनं जावं लागायचं. आणि तो कालही असा होता की उन्हाळ्याचा होता. एप्रिल मे मध्ये अक्षय तृतीयाचा म्हणजे ज्यावेळेस ते गेले तर तो काळ उन्हाळ्याचा होता. आणि त्यांनी कुठल्याही प्रकारे तक्रार न करता पायी निघून त्या ठिकाणी जंगलामधून प्रवास करून श्वापद, त्यानंतर त्या काळी जंगलामध्ये दरोडेखोर असायचे, लुटारू असायचे, या सगळ्या कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता त्यांनी तो प्रवास सुरू केला आणि जवळजवळ 1000 ते 1200 किलोमीटर पुरीपर्यंतचा प्रवास त्यांनी पायी पूर्ण केला. जाताना ते रेमुना या ठिकाणी पोहोचले. रेमुना हे एक मंदिर आहे ज्या ठिकाणी श्री गोपीनाथजींची पूजा त्या ठिकाणी केली जाते. त्या ठिकाणी त्यांना त्यांची सेवा केली जाते. आणि संध्याकाळ झालेली होती, गोपीनाथांची आरती चालू होती आणि त्यांनी तिथे ऐकलं होतं त्या ठिकाणी गेल्यावर त्या ठिकाणच्या भक्तांकडून की इथे गोपीनाथांना खूप सुंदर खीर ऑफर केली जाते.
चांगल्या खिरीचा, अगदी सुस्वाद असणाऱ्या खिरीचा प्रसाद भोग भगवंतांना इथे लावला जातो. ते विचार करतात, मला गोपालजींची सेवा करायची आहे, नुकतीच ती सेवा प्रारंभ झाली आहे आणि जर या खिरीचा आस्वाद जर मला चव जर घेता आली तर किती छान होईल. मला सुद्धा अशाच प्रकारचा सुंदर चवदार स्वादिष्ट खिरीचा प्रसाद भोग मला गोपालजींना अर्पण करता येईल. पण काय होतं नेमकं, ती जी खीर आहे त्या खिरीचा भोग अजूनही त्या ठिकाणी गोपीनाथांना लावलेला नसतो आणि तो भोग लावण्या अगोदरच ते विचार करतात की मला याची चव जर पाहता आली तर. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की अरे मी काय विचार करतोय, किती भयंकर विचार आहे, किती स्वार्थी विचार आहे माझा, भगवंतांना भोगही लागलेला नाही आणि मी त्याच्या अगोदरच ती खीर मला प्राप्त व्हावी, मला त्याची चव कळावी असा विचार करतोय. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण चूक केली, आपण अपराध केला आहे, तात्काळ आरती संपल्यानंतर कुणालाही न कळू देता त्या मंदिरातून ते बाहेर पडतात आणि एका निर्जन अशा प्रकारच्या बाजारपेठेमध्ये जातात आणि तिथे भगवंताचं नामस्मरण करू लागतात. दरम्यानच्या काळामध्ये जे पुजारी असतात ते भगवंतांना भोग लावतात, त्यांची शयनारती होते आणि पुजारीसुद्धा प्रसाद घेतो आणि झोपी जातो. पण दरम्यानच्या काळामध्ये पुजारी झोपलेले असताना तात्काळ भगवंत गोपीनाथजी त्या पुजाऱ्याच्या स्वप्नात जातात आणि म्हणतात, उठ, माझा एक प्रिय भक्त या ठिकाणी आलेला आहे आणि त्याच्यासाठी मी खिरीचं एक मडकं लपून ठेवलेलं आहे. तू जे काही मला 12-13 खिरीचे मडके भरून दिले आहेत त्यापैकी एक मडकं मी लपून ठेवलेलं आहे, माझ्या वस्त्राच्या मागे मी ठेवलेलं आहे. उठ, अल्टरवर ये, देवघरामध्ये ये, दार उघड आणि ते मडकं घेऊन माझ्या भक्ताला शोध आणि त्यांना दे. आणि जेव्हा हे स्वप्नात त्यांना तो आदेश मिळतो, पुजारी उठतात, खटकन जागे होतात आणि खरंच पाहतात, खरंच हे खरं होतं की काही वेगळंच होतं. तर ते अल्टर उघडतात, दर्शन उघडतात, आतमध्ये जाऊन पाहतात तर खरंच तिथे त्यांना ते खिरीचं मडकं भरलेलं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि मग ते विचार करायला लागतात की हे कोण असे भक्त असावेत एवढे भाग्यवान की ज्यांच्यासाठी, ज्यांच्या संतुष्टीसाठी भगवंत स्वतः चोरी करतात. तर अशा प्रकारचं हे मडकं घेऊन हा आदेश प्राप्त झाल्यानंतर ते मडकं हातात घेतात आणि मंदिराच्या बाहेर पडतात. आणि कोण आहेत माधवेंद्रपुरी, कुठे आहेत माधवेंद्रपुरी, किती नशीबवान आहेत ज्यांच्यासाठी स्वतः भगवंतांनी चोरी केली आहे, अशा प्रकारे ते आवाज देतात आणि त्यांना शोधतात. आणि दूर एका निर्जन ठिकाणी जेव्हा ते जातात तेव्हा माधवेंद्रपुरी आणि त्यांची भेट होते आणि त्यांना सांगतात किती महान आहेत तुम्ही, भगवंतांनी तुमच्यासाठी चोरी केली. आणि अतिशय विनम्रतेनं माधवेंद्रपुरी ते खिरीचा प्रसाद स्वीकारतात आणि त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पहाट होण्याच्या अगोदरच जगन्नाथपुरीला प्रस्थान करतात. कारण त्यांचं ध्येय होतं जगन्नाथपुरीला जाणं आणि भगवंतासाठी चंदन मिळवणं, कापूर मिळवणं. आणि त्यांना स्वतःची झालेली स्तुती बिलकुल आवडत नव्हती. पण जरी ते तिथून निघून गेले पण जगन्नाथपुरीमध्ये पोचण्या अगोदरच माधवेंद्रपुरी एक प्रसिद्ध व्यक्ती बनलेले असतात. जिकडे पाहावे तिकडे सगळीकडे कुणाची चर्चा आहे, माधवेंद्रपुरींची चर्चा आहे की ज्यांच्यासाठी भगवंतांनी गोपीनाथांनी खीर चोरली. तर अशा प्रकारची चर्चा झाल्यानंतर तिथे सुद्धा त्यांचा आदर सत्कार होतो, स्वागत होतं, त्यांच्या नावाची चर्चा चालू असताना. पण त्यांनी तिथल्या पुजाऱ्यांना सांगितलं की माझं लक्ष माझी स्तुती ऐकण्याचं नाही आहे, माझं ध्येय माझं कौतुक करून घेण्याचं नाही आहे, मी आलोय खास या ठिकाणी एका मिशनवर. मला गोपालजींसाठी जी सेवा मला करायची आहे ते चंदन मला मिळालं पाहिजे आणि मला तो कापूर मिळाला पाहिजे. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की हे अतिशय वेगळ्या स्तराचे भक्त आहेत तेव्हा तात्काळ तिथले पुजारी अतिशय खुश होतात आणि त्यांना पाहिजे तेवढं उच्च प्रतीचं चंदन आणि कापूर त्यांच्या स्वाधीन करतात. बरोबर काही सेवकही देतात, कारण त्या काळचा जो प्रवास आहे तो कठीण प्रवास होता. एखादी मूल्यवान गोष्ट आपल्याकडे असेल तर जसं आपल्याला भीती असते आपल्या जीवाला, तशा प्रकारे चंदन, जसं आत्ताही चंदनाची रात्री चोरी होते, झाडं कापली जातात आणि तशाच प्रकारे त्या काळी सुद्धा तशाच प्रकारची भीती होती. आणि म्हणून एक चांगले सेवक त्यांच्याकडे त्याची सुरक्षा व्हावी म्हणून तर या दृष्टीने ते देतात. आणि पुन्हा एकदा जगन्नाथपुरीपासून तो दूरवरचा वृंदावनपर्यंतचा प्रवास करण्यासाठी ते तातडीने निघतात. आणि अशा प्रकारे प्रवास करत करत ते पुन्हा एकदा रेमुना या ठिकाणी पोहोचतात. रेमुना या ठिकाणी आल्यानंतर रात्रीचा विश्राम
मुक्काम करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतात आणि तिथे आल्यानंतर छान गोपीनाथांच्या समोर ते नृत्य करतात, कीर्तन करतात आणि भगवंतांची सेवा करण्याचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा प्रसाद घेतल्यानंतर पुन्हा झोपतात तर तेव्हा पुन्हा एकदा गोपालजी, त्यांच्या व्रजगोपाल ज्यांच्या सेवेसाठी ते आलेले आहेत, ते पुन्हा स्वप्नामध्ये त्यांना दर्शन देतात आणि सांगतात, अरे तू माझ्यासाठी एवढा दूर प्रवास केला आहेस, एवढी कष्ट सहन केल्यात, एवढ्या यातना सहन केल्यात, तू एक काम कर, तू एक गोष्ट लक्षात घे की गोपालजी आणि गोपीनाथजी हे वेगळे नाही आहेत, आम्ही एकच आहोत, फक्त आमचं स्वरूप वेगळं आहे. तुला पुन्हा हे सगळं घेऊन, चंदन घेऊन पुन्हा वृंदावनापर्यंत येण्याची गरज नाही आहे. तू हे सगळं चंदन हे कुणासाठी वापर? गोपीनाथांसाठी वापर. आणि गोपीनाथ माझ्या वतीने ते चंदन स्वीकारतील आणि त्यांनी स्वीकारलेलं चंदन त्याच्यामुळे माझ्या शरीराला गारवा मिळेल आणि माझ्या शरीराचं तापमान कमी होईल. आणि जेव्हा ही आनंदाची गोष्ट ते तिथल्या पुजाऱ्यांना सांगतात, तिथले पुजारीही आनंदित होतात. आणि तिथून पुढे 21 दिवस ते चंदन, कारण अक्षय तृतीयेपासूनचे पुढचे जे काही दिवस आहेत तर ते 21 दिवस वर्षभरातील सगळ्यात उष्ण दिवस म्हणून असतात, कारण सूर्य त्यावेळेस पूर्णपणे डोक्यावर असतो आणि त्या दिवसातली जी गरमी आहे ती असह्य असते. आणि ते 21 दिवस तिथेच जे काही चंदन ते जगन्नाथपुरीवरून घेऊन आलेले असतात ते चंदन गोपीनाथांना त्या ठिकाणी 21 दिवस सातत्यानं अर्पण केलं जातं. आणि अशा प्रकारे तिथले भक्त, त्या ठिकाणी मंदिरामध्ये असणारे सेवक, पुजारी अतिशय खुश होतात. आणि यामधून, या लीलेमधून आपण एक गोष्ट घेऊ शकतो की भगवंत कधीकधी स्वतःशीच रेसिप्रोकेशन करतात. गोपालजीच्या रूपामध्ये तेच आहेत आणि गोपीनाथांच्या रूपामध्ये सुद्धा तेच आहेत. तर ही जी काही लीला आहे चंदन यात्रेच्या दरम्यान घडलेली, तर ही लीला आपण स्मरण केली तर आपलं हृदय हे शुद्ध होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये भक्तीचा ओलावा थोडाफार प्रमाणात निर्माण होऊ शकतो. तर ही गोष्ट, ही स्टोरी जी आहे, पास्ट टाईम जी आहे माधवेंद्रपुरींच्या बाबतीत, ही काय या ठिकाणी महत्त्वाची आहे? कारण माधवेंद्रपुरी तर याच्यामधून आपला एक शिकवण देण्याचा प्रयत्न करतात किंवा आपण ती घेऊ शकतो की आपल्या जीवनाचा उद्देशसुद्धा आपल्याला श्रीकृष्णांना कसे आनंदी करता येईल हा असला पाहिजे. सेवा जर आपल्या जीवनामध्ये नसेल तर आपण भगवंतांना आनंदी करू शकत नाही, भक्तांनाही आनंदी करू शकत नाही. आणि म्हणून सेवा हे एकमेव अशा प्रकारचं माध्यम आहे की ज्याच्यामधून आपण भगवंतांच्या भक्तांना आनंद देऊ शकतो. आणि म्हणून माधवेंद्रपुरींनी जशा प्रकारे ती सेवा स्वीकारली, कुठल्याही प्रकारची तक्रार न करता तात्काळ, तशाच प्रकारे आपण जी काही सेवा आपल्याला सुद्धा मिळेल वरिष्ठांकडून तर ती आपण आपल्याला ज्याप्रमाणे येते ती पूर्णपणे आपण त्याच्यामध्ये झोकून देऊन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरा एक संदर्भ माधवेंद्रपुरींशी या ठिकाणी आहे, कारण जे आपण दुसऱ्या व्यक्तींबद्दल आपण बोललो ज्यांचा आविर्भाव आज आहे, श्री गदाधर पंडित, तर त्यांच्याशी निगडीत सुद्धा ही स्टोरी आहे. कशी? चैतन्य महाप्रभू आणि गदाधर पंडित हे पंचतत्वांमधील 2 व्यक्ती आहेत. पंचतत्वात्मकम कृष्ण भक्तरूपम स्वरूपकम भक्तावतारम भक्ताख्यम नमामि भक्तशक्तिकम. भगवंत 5 रूपामध्ये, 5 याच्यामध्ये फीचर्समध्ये भगवंत अवतरित झालेले आहेत. तर याच्यामध्ये चैतन्य महाप्रभू हे स्वतः स्वयं राधाराणीच्या याच्यामध्ये अवतीर्ण झालेत, भक्त म्हणून आलेले आहेत. त्यानंतर नित्यानंद प्रभू हे आदिगुरु बलरामजी आहेत, जे भक्त प्रकाश आहेत. म्हणजे चैतन्य महाप्रभू हे भक्त आहेत, नित्यानंद प्रभू हे भक्त प्रकाश आहेत. आणि त्यानंतर अद्वैताचार्य जे महाविष्णू आणि सदाशिव यांचं कॉम्बिनेशन आहे, हे इन्कार्नेशन ऑफ अ डिव्होटी आहे, म्हणजे भक्त अवतार आहेत. आणि चौथे त्याच्यामधले जे आहेत प्युअर डिव्होटी, शुद्ध भक्त, ते म्हणजे श्रीवास पंडित की जे स्वतः नारदमुनी आहेत. आणि शेवट जे भक्त शक्ती ज्यांना म्हटलेलं आहे, जी भगवंतांची आल्हादिनी शक्ती आहे, प्लेजर पोटन्सी आहे, ते स्वतः गदाधर पंडित या रूपामध्ये या ठिकाणी अवतरित झालेले आहेत. तर या सगळ्यांमध्ये 5मध्ये जर आपण पाहिलं तर भगवंतांपेक्षा सगळे वरिष्ठ भक्त आहेत. अद्वैताचार्य वयाने खूप मोठे आहेत, त्याच्यानंतर श्रीवास पंडित हे वयानं मोठे आहेत, आणि
नित्यानंद प्रभूसुद्धा हे महाप्रभूंपेक्षा मोठे आहेत. फक्त एकमेव लहान व्यक्ती आहे ते म्हणजे गदाधर पंडित. त्यांचं वय चैतन्य महाप्रभूंच्या वयापेक्षा 2 ते 3 वर्षाने कमी आहे. ते एकमेव असे व्यक्ती आहेत की ज्यांच्याशी त्यांच्या वेगळ्या प्रकारच्या पास्टाईम्स आहेत आणि नवदीपमध्ये असतानासुद्धा आणि पुरीमध्ये असतानासुद्धा ते कधीही एकमेकांपासून दूर नव्हते. तर या दोघांशी माधवेंद्रपुरींचा संबंध आहे. तो कसा? तर माधवेंद्रपुरी त्यांचे शिष्य ईश्वरपुरी यांच्याकडून चैतन्य महाप्रभूंनी दीक्षा ग्रहण केली आणि माधवेंद्रपुरींचेच दुसरे शिष्य श्री ज्यांच्याकडून गदाधर पंडितांनी दीक्षा, पुंडरिक विद्यानिधी. तर हे पुंडरिक विद्यानिधी त्यांचं जो काही माधवेंद्रपुरींचं जे काही शिष्य वृंद आहे तर त्यांची नावं जर आपण पाहिली तर परमानंद पुरी, ब्रह्मानंद भारती, नित्यानंद प्रभू, अद्वैत आचार्य, गोविंद प्रभू, श्रीरंगपुरी, नरसिंह तीर्थ, सुखानंदपुरी, रामचंद्रपुरी, ईश्वरपुरी आणि पुंडरिक विद्यानिधी. तर हे सर्व माधवेंद्रपुरींचे शिष्य आहेत. आणि या दोघांच्या म्हणजे जर आपण विचार केला, चैतन्य महाप्रभूंचे जे काही गुरु आहेत ते सुद्धा माधवेंद्रपुरींचेच शिष्य आहेत, ईश्वरपुरी. आणि गदाधर पंडित यांचे जे गुरु आहेत पुंडरिक विद्यानिधी ते सुद्धा माधवेंद्रपुरींचेच शिष्य आहेत. तर हे माधवेंद्रपुरी ज्यांची आपण आता चंदन यात्रेच्या निमित्तानं चर्चा केली तर ते गोलोक वृंदावनामध्ये कल्पवृक्ष आहेत. आणि त्यांच्याबद्दल महाप्रभू म्हणतात की माधवेंद्रपुरी हे श्रीकृष्णांचे सर्वात महान भक्त आहेत आणि त्यांना या जगातील सर्वोच्च कृष्णप्रेमाचे मूळ स्रोत म्हणून संबोधले जाते. जे काही कृष्णप्रेम आपण अनुभवतोय भक्तांच्या माध्यमातून, विविध प्रकारच्या भक्तांच्या स्टोरीजमधून, भक्तांच्या आणि भगवंतांच्या पास्टाईम्स जे आहेत, इंटरॅक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये जे काही प्रेम आहे तर त्याचे मूळ स्रोत हे कोण आहेत? तर माधवेंद्रपुरी आहेत. केवळ अगदी आकाशामधला एखादा ढग जरी पाहिला तरी त्यांना कृष्ण स्मरण व्हायचं आणि ते मूर्छित पडायचे. तर अशा प्रकारचं प्रेम, अशा प्रकारचं त्यांचं जे काही रेसिप्रोकेशन आहे भगवंताबरोबर तर या स्वरूपाचं आहे. ते खऱ्या अर्थाने या प्रेमाचे ट्रंक आहेत, म्हणजे ज्याला आपण झाडाचा बुंधा म्हणतो. आणि त्यांच्यापासून जे काही प्रेम आपण पाहतो इतर भक्तांमधून तर ते त्यांच्या फांद्या, पानं, फुलं या रूपात आहेत. त्याचं मूळ हे माधवेंद्रपुरी आहेत. तर अशा प्रकारे आपण पहिला पार्ट जो आहे तर तो चर्चा केली आहे. तर मूळ जो आपल्याला ज्या व्यक्तींचा आविर्भाव आज आहे, आजच्या दिवशी घडला, ते श्री गदाधर पंडित. तर त्यांच्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया. तर गदाधर पंडितांचे वडील जे आहेत त्यांचं नाव माधव मिश्रा, त्यांच्या आई रत्नावती देवी आणि त्यांचे छोटे भाऊ होते वाणीनाथ मिश्रा. तर गदाधर पंडितांचा जन्म अमावस्येच्या दिवशी झाला. महाप्रभूंचा जन्म आपण पाहिला तर तो गौर पौर्णिमेला घडतो आणि त्यांच्यानंतर ते येतात आणि अमावस्येच्या दिवशी ते या जगामध्ये त्यांचा अपिअरन्स घडतो, त्यांचा आविर्भाव घडतो. त्यांचं वास्तव्य हे अगोदर छटग्राममध्ये होतं, जे छटग्राम कुठे आहे? बांगलादेशमध्ये. परंतु त्यांच्या जन्माच्या अगोदरच त्यांचे आईवडील म्हणजे माधव मिश्रा आणि रत्नावती देवी हे नवदीपमध्ये शिफ्ट होतात, स्थलांतरित होतात. आणि त्यांचं घर महाप्रभूंच्या म्हणजेच जगन्नाथ मिश्रा आणि शचीदेवी यांच्या घराजवळच असतं. आणि ज्या रत्नावती देवी आहेत त्या शचीदेवींना आपल्या बहिणीप्रमाणेच मानत आणि त्यांचं सातत्यानं एकमेकींच्या घरी येणं जाणं असायचं. आणि अशा प्रकारे त्यांची घरं जवळ असल्यामुळे साहजिकच चैतन्य महाप्रभू लहान असताना आणि गदाधर पंडित यांचंही एकमेकांशी एक घनिष्ठ नातं होतं. ते सातत्यानं एकमेकांच्या बरोबर असायचे. दोघांनाही एकमेकांशिवाय करमायचं नाही. त्यांचं खेळणं, पळणं, जे काही ॲक्टिव्हिटी असतील लहानपणाच्या त्या सगळ्या बरोबर असायच्या. दोघंही एकमेकांचा विरह सहन करू शकत नसत. कारण गदाधर पंडित हे ब्रजलीलेमध्ये राधाराणी वृंदावनेश्वरी, त्यांचे वडील जे ब्रजलीलेमध्ये वृषभानू महाराज आहेत तर ते सुद्धा या लीलेमध्ये, ज्यांची आपण चर्चा आता थोड्या वेळापूर्वी केली, पुंडरिक विद्यानिधी,
तर ते सुद्धा या लीलेमध्ये भक्त म्हणून आलेले आहे, भगवंतांचे पार्षद म्हणून आलेले आहे. तर अशा प्रकारे यांच्या बाललीला ह्या अतिशय मनोहर असायच्या. नवदीपमध्ये फक्त केवळ चर्चा असायची ती चैतन्य महाप्रभू म्हणजेच निमाई आणि गदाधर यांच्यामध्ये जे काही आदानप्रदान असायचं ते कधीही एकमेकांपासून दूर नसत. सातत्यानं त्यांचं एकमेकांशी एक वेगळ्या प्रकारचे संबंध असत आणि एकमेकांपासून ते कधीही दूर नसत. आणि हळूहळू जेव्हा चैतन्य महाप्रभू आणि गदाधर पंडित हे शाळेत जाऊ लागतात, तर त्या शाळेत जायला लागल्यानंतर त्यांचं जे काही रूप आहे हे दोघांचं भिन्न आहे. स्वरूप, नेचर त्यांचं आहे दोघांचंही वेगळं वेगळं आहे. गदाधर पंडित अगदी शांत, संयमी, त्यांना कुणाशीही वादविवाद करायला आवडत नसे, कुणाबरोबर कुणाला त्रास द्यायला आवडत नसे. तर अशा प्रकारचं एक शांत, संयमी आणि इतरांप्रती प्रचंड आदर असणारं एक व्यक्तिमत्व ते होते. आणि याच्या उलट जर पाहिलं तर चैतन्य महाप्रभू सातत्यानं कोणाच्या तरी खोड्या करणं, गंगेवर जर गेले, नदीला स्नान करायला गेले तर वैष्णवांचे कपडे पळवणं, इकडून तिकडे त्यांचे सामान बाजूला उचलून नेऊन ठेवणं, पाण्यामध्ये जाऊन कधी कधी भक्तांचे पाय ओढणं. तर अशा प्रकारच्या लहान असताना त्यांच्या ज्या लीला होत्या त्यात इतरांच्या खोडी करणं आणि त्याच्यातून आनंद मिळवणं, अशा प्रकारचा त्याचा स्वभाव असायचा. आणि जेव्हा ते शाळेमध्ये सुद्धा जायला लागले तर त्याच्यामध्ये काही परिवर्तन आलं नाही. तिथे सुद्धा जेव्हा ते शाळेत गेले, संस्कृतचा अभ्यास करू लागले, तर शाळेतले जे वर्गमित्र असतील, मग ते मुकुंद असू देत, मुकुंद दत्त असू देत किंवा इतर भक्त असू देत, तर त्यांना सातत्यानं आव्हान द्यायचं आणि त्यांना प्रश्न विचारायचे. आणि अशा प्रकारचं जेव्हा त्यांचं स्वरूप त्यांनी पाहिलं, गदाधर पंडित याच्यामध्ये बिलकुल पडायचं नाही पाहिजे की नाही माझ्यासमोर चैतन्य महाप्रभू निमाई माझ्यासमोर आले नाही पाहिजे, गुपचूप कुठून तरी त्याच्यामधून निघून जाण्याचा प्रयत्न करायचे. पण ते करताना दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, त्यांच्यापासूनचा विरही त्यांना सहन व्हायचा नाही. आणि कधी कधी त्यांना कठीण जायचं की हे सहन कसं करायचं. आणि एकदा चैतन्य महाप्रभू जेव्हा ते शाळेमधून घरी येत असतात किंवा घराकडून शाळेला जात असतात, त्यावेळेस अचानक बरोबर जात असताना गदाधर पंडित त्यांच्याबरोबर आहेत, मुकुंद दत्त त्यांच्याबरोबर आहेत. गदाधर पंडितांचा हात पकडतात आणि म्हणतात, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. गदाधर पंडित म्हणतात, ठीक आहे विचारा. ते म्हणतात की मुक्ती म्हणजे काय. तर मुक्ती म्हणजे काय, गदाधर पंडितांना जे काही अर्थ माहीत असतो किंवा त्यांनी जे काही आतापर्यंत भक्ताकडून ऐकलेलं आहे ते उत्तर देतात की या भौतिक जगामध्ये जे काही दुःख आहे, जे काही जन्ममृत्यू चक्र आहे, या चक्रामधून मुक्ती मिळवणं, यामधून सुटका करून घेणं, या दुःख चक्रामधून सुटणं म्हणजे मुक्ती. त्यांनी त्याची व्याख्या केली. पण चैतन्य महाप्रभू म्हणतात की नाही, ही मुक्ती नाही आहे, याचा हा अर्थ नाही आहे. त्यांनी शास्त्रातून अनेक वेगळे वेगळे दाखले द्यायला सुरुवात केली आणि गदाधर पंडितांनी सांगितलेला प्रत्येक मुद्दा खोडून काढला की नाही, याला नाही म्हणायचं. आणि नंतर म्हणतात, ठीक आहे तू प्रयत्न केलायस, पण आज मात्र मी तुला सोडतोय, उद्या मात्र तू तयारी करून ये, मला तुला अजून प्रश्न विचारायचे. आणि या क्षणी गदाधर पंडितांना वाटतं की या ठिकाणून मी कसं आणि कधी पळून जाऊ जेणेकरून मला अशा प्रकारच्या याच्यामधून माझी सुटका करून घेता येईल. आणि पटकन गदाधर पंडित त्यांच्या पायाला स्पर्श करतात आणि तिथून निघून जातात. तर अशा प्रकारे नवदीपमध्ये त्यांनी अनेक अशा लीला केल्या की ज्या निश्चितच प्रेरणादायी आहेत. एकदा नवदीपमध्ये ईश्वरपुरी आलेले असतात आणि गोपीनाथ आचार्य हे भक्त आहेत, त्यांच्या घरी त्यांचा मुक्काम असतो. गदाधर पंडित एक मोठे वरिष्ठ वैष्णव आल्यानंतर त्यांची सेवा करणं गदाधर पंडितांना खूप आवडायचं. आणि मग त्यांची सेवा करण्यासाठी त्यांच्या ते घरी जात, त्यांच्याशी बोलत, त्यांना काय हवं नको ते पाहत. आणि यांच्या गदाधर पंडितांच्या स्वभावावर ईश्वरपुरी अतिशय खुश असतात की खरंच काय भक्त आहे, याचा काय भक्तिभाव आहे, काय चेतना आहे. आणि जन्मापासूनच त्यांनी एकदम वेगळ्या उच्च स्तरावरच्या भक्त असण्याची सगळी लक्षणं आहेत ते गदाधर पंडित व्यक्त करतात, अगदी दाखवतात. पण याच्या उलट असतं, निमाई पंडित मात्र त्यांच्या घरी जातात, त्यांच्याबरोबर असतात, पण बिलकुलही
भक्तीचं किंवा भक्ताचं कुठलंही लक्षण ते तिथे व्यक्त करत नाही. आणि ही अशा प्रकारची स्थिती असल्यामुळे सर्व भक्त नवदीपमधले त्यांचे अंतरंग जे पार्षद आहेत, मग अद्वैताचार्य असतील किंवा मुकुंद दत्त असतील, नित्यानंद प्रभू असतील, हे सगळेजण प्रार्थना करायचे की हे निमाई पंडित एवढे हुशार आहेत, हे जर भक्त झाले तर किती बरं होईल. हे जर भक्त झाले तर जगातील प्रत्येक व्यक्ती त्या प्रत्येक व्यक्तीला हरिनाम देतील आणि प्रत्येक व्यक्तीच्या मुखावर महामंत्र असेल, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ते नियमितपणे प्रार्थना करायचे श्रीकृष्णांना की यांना भक्त बनवा, तुम्ही लवकरात लवकर यांना भक्त बनवा, जेणेकरून या संपूर्ण जगातील जे काही पतित जीव आहेत, ज्यांचं या भौतिक जगामध्ये पतन झालेलं आहे, त्या सगळ्यांना भक्ती मिळेल आणि त्यांच्यावर कृपेचा वर्षाव होईल. तर अशा प्रकारची ही प्रार्थना सर्व भक्त करत असतात. एकदा सर्व भक्त श्रीवास ठाकूरांच्या घरी जमा झालेले असतात. नियमितपणे ते या ठिकाणी जात असतात श्रीवास अंगणमध्ये. प्रत्येक सकाळी तिथे भक्त गेल्यानंतर त्यांच्या दारात असणारी जी छोटी बाग आहे, त्या बागेमधली फुलं पूजेसाठी तोडत असत. आणि त्यामध्ये असं होतं की एक जाईची वेल अशी होती की त्या वेलीवर तेवढीच फुलं लागायची जेवढी पूजेसाठी आवश्यक असायची. आणि ती फुलं तोडत असताना श्रीमान पंडित जे श्रीवास ठाकूरांचे बंधू आहेत, ते अतिशय उत्साहामध्ये होते. कारण नुकतंच त्याच्या अगोदर चैतन्य महाप्रभू म्हणजेच निमाई पंडित गयेला गेलेले असतात आणि तिथे ईश्वरपुरींची त्यांची भेट झाली असते आणि तिथे त्यांनी त्यांच्याकडून दीक्षा ग्रहण केली असते. आणि त्या प्रसंगानंतर चैतन्य महाप्रभू पूर्णपणे बदललेले असतात आणि ही गोष्ट श्रीमान पंडितांनी ओळखलेली असते. आणि मग ते म्हणतात की गयेला गेल्यापासून आणि तिथून आल्यापासून चैतन्य महाप्रभू पूर्णपणे बदलून गेले, त्यांच्यामध्ये पूर्णपणे परिवर्तन झालंय. बोलताना श्रीमान पंडितांना सुद्धा एवढा आनंद होत असतो की आतापर्यंत जी प्रार्थना केली आहे त्याचं फळ कदाचित आपल्याला मिळालं आहे आणि जे काही निमाई पंडित आहेत, निमाई आहेत, ते बदललेत आणि निश्चितच त्याच्यामध्ये परिवर्तन झालं आहे. तर ही आनंदाची बातमी ते इतर भक्तांना सांगत असतात. आणि आल्यापासून त्यांच्या मनामध्ये फक्त कृष्णच आहे, कृष्णाशिवाय आणि भक्तीशिवाय त्यांच्या मनामध्ये दुसरं काहीच नाही आहे. कृष्ण नामाशिवाय ते वेगळं काहीच ऐकू इच्छित नाहीत आणि कृष्ण नामाशिवाय त्यांच्या मुखामध्ये दुसरं काहीच नाही आहे. आणि मग ते म्हणतात की त्यांनी मला एक संदेश दिला आहे. त्यांनी मला सांगितलं आहे की सर्व भक्तांना तुम्ही शुक्लांबर ब्रह्मचारी यांच्या घरी बोलवा, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. अशा प्रकारचा निरोप श्रीवास ठाकूरांच्या घरी सर्व भक्तांना श्रीमान पंडित त्या दिवशी देतात आणि अशा प्रकारे ठरल्याप्रमाणे सर्व भक्त शुक्लांबर ब्रह्मचारी यांच्या घरी जमा होतात. तर तिथे आल्यानंतर या सर्व भक्तांमध्ये गदाधर पंडित पण असतात. त्यांना पाहायचं असतं की आतापर्यंत एवढा सगळ्यांना त्रास देणारे, सगळ्यांना वादविवाद करणारे, सगळ्यांशी डिबेट करणारे हे निमाई पंडित, जे या संस्कृत व्याकरणावर एवढा त्यांचा प्रभाव आहे, एवढा त्यांचं प्रभुत्व आहे, हे खरंच बदललेत. त्यांना उत्सुकता होती. बाकीच्या भक्तांमध्ये न थांबता हे शुक्लांबर ब्रह्मचारी यांच्या घरामध्ये आतमध्ये लपून बसतात. आणि मग थोड्या वेळानं महाप्रभू तिथे येतात. महाप्रभू आल्यानंतर सगळ्या भक्तांकडे अगदी प्रेमानं कटाक्ष टाकतात, बघतात. आणि बघितल्यानंतर त्यांना सातत्यानं, कारण त्याच्या अगोदर श्रीकृष्णाने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलेलं असतं आणि प्रत्यक्ष पाहिल्यानंतर ते दर्शन गायब होऊन जातं, त्यांना परत कृष्ण दिसतच नाहीत. आणि मग जेव्हा जेव्हा ते दिसत नाहीत त्यावेळेस त्यांना तो विरह सहन होत नाही. आणि मग त्या विरहामध्ये जेव्हा त्यांना ती आठवण येते कृष्णांची, त्यावेळेस त्यांच्या लगेच अश्रुधारा व्हायला सुरुवात होत. त्यांचा श्वास घेणं थांबत असे, त्यांच्या अंगावर शहारे येत, अंगाची थरथर वाढे आणि ते मूर्छित पडत असत. तर अशा प्रकारे जेव्हा भक्तांमध्ये ते आले, त्यांच्याकडे कटाक्ष टाकला, पाहिलं की खरंच हे सगळे भक्त या ठिकाणी जमा झालेत का, प्रत्येकाकडे पाहिलं आणि आतमध्ये बसून गदाधर पंडित विचार करतायत की खरंच श्रीमान पंडित जसं सांगतायत तसं घडलं असेल. निमाई पंडित जे त्यांच्या शास्त्र अभ्यासाबद्दल एवढे गर्व करतात, इतरांशी सातत्यानं चॅलेंज देतात, आव्हान देतात, इतरांना पराभूत करतात, तर ते खरंच बदलले असतील
असं जर घडलं असेल तर हे विश्वाचं पूर्णत्व आहे. असं जर घडलं असेल तर ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे आणि ती गोष्ट प्रत्यक्षात पाहण्यासाठी ते उत्सुक असतात आणि आतमध्ये नेमकं बाहेर काय चाललंय ते लपून बसून ऐकत असतात. आणि हे बघण्यासाठी ते आत थांबलेले असतात आणि बाहेर महाप्रभूंना, चैतन्य महाप्रभूंना तो भगवंताचा जो विरह आहे तो सहन होत नाही. जी विरह भावना आहे ती जाणवायला लागते आणि मोठ्यानं विचारायला सुरुवात करतात. मला कृष्ण मिळाले, परंतु ते आता निघून गेलेत. कुठे गेलेत? कोणत्या दिशेला गेलेत? कुठे आहेत कृष्ण? अशा प्रकारे ते अगदी जोरजोरामध्ये श्वास घेतात आणि इतर सर्व भक्तांना विचारतात, कुठे आहेत कृष्ण? वारंवार एकच प्रश्न. आणि बाकीच्या कुठल्याही भक्तांना त्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. आणि एवढं बोलून, एवढे प्रश्न विचारून ते मूर्छित पडतात. आणि हे दृश्य पाहून जमा झालेले भक्तसुद्धा त्यांची ती अवस्था पाहून मूर्छित पडतात. आणि काही वेळानं शुद्धीवर आल्यानंतर, महाप्रभू तर अजून शुद्धीवर नाही आहेत, मग हे सगळे भक्त मिळून कीर्तन सुरू करतात. जोरदार कीर्तन केल्यानंतर पुन्हा काही वेळानंतर महाप्रभू शुद्धीवर येतात आणि थोड्या वेळानं विचारतात, शुक्लांबर ब्रह्मचार्यांना विचारतात. ते शुद्धीवर आल्यानंतर त्यांना एक आवाज त्यांच्या कानात येतो. अजूनही हुंदके चालू असतात. ते विचारतात, बाकी सगळे रडायचे थांबलेत आणि मला हा आवाज कुठून येतोय? अजून घरात कुणी आहे का? तर त्या प्रश्नाचं उत्तर शुक्लांबर ब्रह्मचारी देतात, हो, घरात तुमचे गदाधर बसलेले आहेत. धावतच गदाधर पंडितांकडे ते जातात आणि अगदी गुडघ्यामध्ये डोकं घालून आनंदानं गदाधर पंडित त्या ठिकाणी अश्रू ढाळत असतात, कारण त्यांना सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो. आणि त्यांना ते उठवतात आणि उठून म्हणतात, महाप्रभू त्यांच्याशी बोलू लागतात, गदाधर, तू जन्मापासून प्रत्येक क्षणाचा उपयोग केलायस, तू संत आहेस, तू आत्तापर्यंत तुझं सर्व आयुष्य भगवत भक्तीमध्ये लावलेलं आहेस, पण मी माझ्या आयुष्याचं अगदी काहीच केलं नाही. माझ्या आयुष्यामध्ये मला आत्तापर्यंत जे काही मिळालं त्याचा मला काहीही उपयोग करता आला नाही. माझ्या आयुष्याची काही किंमत नाही, कारण मी आतापर्यंत जे काही केलं ते सगळं भौतिक होतं. या भौतिकतेमध्ये मी एवढा गढून गेलो होतो की त्या भौतिकतेशिवाय, इतरांना पराभूत करण्याशिवाय मी काहीही केलं नाही. माझ्या आयुष्यात मौल्यवान असं आतापर्यंत काहीच घडलं नाही. तू मात्र तुझ्या आयुष्याचं सोनं केलंस. तू जन्मापासून या भगवत भक्तीमध्ये, भगवंतांच्या नामसंकीर्तनामध्ये, त्यांच्या स्मरणामध्ये तू एवढा बुडून गेलायस. खरंच तू तुझ्या जन्माचं सार्थक केलंयस. शेवटी एका होईना मला श्रीकृष्ण मिळाले, पण ते सुद्धा आता मला सोडून गेले. मला तो अमूल्य खजाना, अमूल्य ठेव मला मिळाली, पण ती सुद्धा दुर्दैवानं माझ्या जीवनातून निघून गेली आहे. तू मात्र खऱ्या अर्थानं समाधानी आहेस, तू सुदैवी आहेस की तुला ही भक्ती मिळाली. आणि अशा प्रकारे या दोघांचं म्हणजे दीक्षा ग्रहण केल्यानंतरचा जो काही पाठ आहे त्याच्यामध्ये आदानप्रदान सुरू होतं आणि या प्रकारे ते आपल्यामधील भक्तीचे अशा प्रकारचे भाव व्यक्त करतात. एक दिवस श्री चैतन्य महाप्रभू आणि गदाधर पंडित श्री अद्वैत आचार्यांच्या घरी असतात आणि अद्वैत आचार्य तिथे त्यांच्या घरी असणारे जे विग्रह आहेत तर त्यांची सेवा चालू असते. सगळी जी काही पूजा सामग्री आहे तर ती घेऊन त्यांना ते त्यांची पूजा करत असतात. धूप, दीप या सगळ्या गोष्टी. पण ती पूजा पाहिल्या क्षणी महाप्रभूंच्या मध्ये विकार निर्माण होतो आणि त्यांना तो विरह जाणवतो. श्रीकृष्णांच्या प्रती असलेलं त्यांचं प्रेम जे आहे ते सुरू होतं आणि ते अचानक मूर्छित होऊन पडतात. तर अद्वैत आचार्य समोर जी पूजा चालू आहे विग्रहांची ती पूजा बंद करतात आणि तीच सगळं पूजेचं साहित्य घेतात आणि कुणाची पूजा सुरू करतात? चैतन्य महाप्रभूंची. ते मूर्छित पडलेले आहेत आणि त्यांची पूजा सुरू करतात. सगळ्या प्रकारचे जे काही पूजा साहित्य आहे ते सगळे वापरून त्यांची पूजा करतात, पूर्ण करतात आणि पूजा झाल्यानंतर त्यांना साष्टांग दंडवत करतात आणि त्यांच्या अश्रूंनी महाप्रभूंचे चरण कमल ते धुवून काढतात. पण हे पाहिल्यानंतर एका व्यक्तीला हे सगळं दृश्य पाहून काही समजत नाही पुढे. आणि ते कोण आहेत? गदाधर पंडित. तेही त्यांच्याबरोबर असतात. त्यांच्या लक्षात येतं की हे केवळ एक मुलगा आहेत, माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठे आहेत. अद्वैत आचार्य त्या काळामध्ये काही वर्षांनी, अगदी 50-60 वर्ष त्यांच्यापेक्षा त्यांचं वय जास्त आहे आणि जगातले, असं म्हटलेलं आहे, चैतन्य महाप्रभू म्हणतात की जगातले सगळ्यात वरिष्ठ वैष्णव त्यावेळेस ते असतात. आणि हे छोटा मुलगा असताना
अद्वैत आचार्य यांना कसं कळत नाही की ह्या मुलाची सेवा करावी, त्यांची पूजा करू नये, आणि ते पण भगवंतांची सामग्री वापरून यांची सेवा करतायत. आणि हा प्रश्न ते विचारतात, ते केवळ मुलगा असताना तुम्ही अगदी त्यांची सागरसंगीत ही सेवा कशी करताय? जेव्हा हा प्रश्न गदाधर पंडित त्यांना विचारतात, अद्वैत आचार्य खूप आनंदी होतात आणि त्यांना उत्तर देतात आणि म्हणतात, गदाधर, तुला कधी कळणार आहे की ते केवळ मुलगा नाही आहेत, ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि जेव्हा अद्वैत आचार्यांकडून गदाधरांना हे कळतं की आपले जे मित्र आहेत, आपण ज्यांना मित्र म्हणून आपण सातत्यानं त्यांच्याबरोबर राहतोय, त्यांच्याबरोबर बोलतोय, वागतोय, इंटरॅक्शन्स करतोय, ते साधीसुधी व्यक्ती नाही आहेत, तर ते प्रत्यक्ष भगवंत आहेत, हे पाहिल्यानंतर त्यांना मनापासून आनंद होतो. आणि त्यांना त्यावेळेस कळतं की हे भगवंताचा अवतार प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवंत आहेत. त्यानंतर गदाधर पंडित एकदा चैतन्य महाप्रभूंच्या घरी मसाले घेण्याच्या निमित्तानं आलेले असतात. तिथे शची माता असतात, बाकीचे भक्तही जमा झालेले असतात. आणि जेव्हा ते गयेवरून परत आलेत तेव्हापासून तर त्यांचं जे काही वर्तन आहे ते पूर्णपणे बदललेलं आहे. जेव्हा कधी कुठे श्रीकृष्णांबद्दल चर्चा व्हायची तर त्यांच्यामध्ये एक प्रेमोन्माद निर्माण व्हायचा आणि ते अचानक मूर्छित व्हायचे, असंबंध बोलू लागायचे. आणि जेव्हा हे गेले नेमकं मसाले घेण्याच्या निमित्तानं, तर त्या ठिकाणी त्यांचा हा संवाद चालू होता, कुठे आहेत कृष्ण? बाकीचे सगळे भक्त प्रयत्न करतायत त्यांना शांत करण्याचा, त्यांना समजावण्याचा, पण कुणालाही ते शांत होत नाहीत. कुणीही त्यांच्याजवळ सुद्धा जाऊ शकत नाही. एवढं त्यांचं जे काही वागणं होतं ते एकदम एवढं वेगळ्या प्रकारचं होतं की कुणीही धाडस करू शकत नाही. प्रत्यक्ष स्वतः शची माता सुद्धा यावेळेस कसं वागायचं आणि त्यांच्याशी कशा प्रकारे त्यांना शांत करायचं आहे त्यांना समजत नाही. आणि मग हे पाहिल्यानंतर गदाधर पंडित तिथे पुढे जातात आणि त्यांना म्हणतात, निमाई महाप्रभूंना म्हणतात, श्रीकृष्ण तुमच्या हृदयात आहेत, श्रीकृष्ण तुमच्या हृदयात आहेत. आणि जेव्हा हे शब्द महाप्रभूंच्या कानावर पडतात, तात्काळ त्या क्षणी ते बघायला लागतात डोळे उघडून, कोण बोललं हे, कुणाकडून हे शब्द आलेत. आणि ते म्हणतात, हो खरंच श्रीकृष्ण माझ्या हृदयात आहेत. आणि तात्काळ स्वतःची छाती नखांना फाडण्याचा प्रयत्न करतात. ज्याप्रमाणे नरसिंह लीलेमध्ये नरसिंह भगवंत त्या ठिकाणी जो असुर आहे हिरण्यकश्यपू, त्यांची छाती फाडतात नखाने, तशा पद्धतीने स्वतःची छाती नखानं फाडायला सुरुवात करतात. आणि ते पाहून तर बाकीच्या भक्तांना कळतच नाही नेमकं आता काय घडणार आहे पुढे, आणि महाप्रभूंना कसं आवरायचं, त्यांना कोणी सांगायचं, कोणी समजवायचं. आणि त्या स्थितीमध्ये गदाधर पंडित पुन्हा एकदा पुढे होतात आणि सांगतात, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. म्हणतात, शांत राहा, शांत राहा, श्रीकृष्ण येत आहेत, श्रीकृष्ण येत आहेत. आणि अशा प्रकारचे 2 शब्द बोलल्यानंतर ते लगेच त्यांचं जे काही वर्तन होतं आतापर्यंत अगदी भयंकर स्वरूपाचं, छाती फाडण्याचं, ते अचानक कमी होतं. ते कंट्रोल करतात स्वतःला आणि विचारतात की कुठेच श्रीकृष्ण, आणि एकदम नॉर्मलला येतात. पण हे दृश्य पाहिल्यानंतर आणि महाप्रभूंना गदाधर पंडित शांत करण्यामध्ये यशस्वी झाल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद होतो तो एका व्यक्तीला. कोण असतील त्या व्यक्ती? महाप्रभूंच्या आई शची माता. त्या बघतात की एवढ्या सगळ्या भक्तांमधून महाप्रभूंना कुणी जवळसुद्धा जाऊ शकलं नाही, पण माझ्या प्रिय मुलाची काळजी घेण्यामध्ये एकच व्यक्ती इथे समर्थ आहे आणि ती म्हणजे गदाधर पंडित. आणि ते धावतच त्यांच्यासमोर जातात. गदाधर पंडितांना म्हणतात, माझ्या मुलाला गदाधरशिवाय, तुझ्याशिवाय कुणीही आवरू शकत नाही, कुणी त्याचं संरक्षण करू शकत नाही. आणि जेव्हा कधी तो असं वागतो मला कळत नाही मी कसं वागावं, त्याच्या जवळ कसं जावं. आणि म्हणून शची माता गदाधर पंडितांना विनवणी करतात, नम्रतेने म्हणतात की जेव्हा कधी आता इथून पुढे ज्या काळी ज्या स्थळी जिथे कुठे तू असशील त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्थळी तू महाप्रभूंना कधी सोडायचं नाहीस, तू सातत्यानं त्यांच्याबरोबर राहायचंस. आणि म्हणून गदाधर पंडितांना ही केलेली जी विनवणी आहे शची मातेनं, ते विनंती मान्य करतात. आणि तिथून पुढे नवदीपमध्ये जिथे कुठे महाप्रभू असतात त्यांच्याबरोबर सातत्यानं ते असतात. आणि त्यांना दिलेलं वचन ते नवदीपमध्ये सुद्धा फॉलो करतात. आणि जेव्हा महाप्रभू संन्यास ग्रहण करून पुरीमध्ये शिफ्ट होतात तेव्हासुद्धा गदाधर पंडित त्यांच्याबरोबरच राहतात. त्यांचं जे हे नातं आहे अतूट, ते
ते शेवटपर्यंत निभावतात. त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची घटना घडते. मुकुंद दत्त जे असतात, जे वर्गमित्र आहेत गदाधर पंडितांचे, चैतन्य महाप्रभूंचे, हे सगळे बरोबर एका वेळेस शाळेत जायचे. जेव्हा केव्हा वरिष्ठ वैष्णव, श्रेष्ठ वैष्णव, संत कुणी नवदीपमध्ये येत तर ते सगळ्यांचे मिळून त्या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी जात. आणि एक दिवस असंच मुकुंद दत्तांना बातमी लागते की पुंडरीक विद्यानिधी तिथं नवदीपमध्ये आलेले आहेत. ते लगेच गदाधर पंडितांकडे येतात. मला माहिती आहे तुला श्रेष्ठ वैष्णवांना भेटायला खूप आवडतं, चल पुंडरीक विद्यानिधी आलेले आहेत, आपण त्यांना भेटायला जाऊ. आणि मग हे जे पुंडरीक विद्यानिधी, ज्याची आपण अगोदर चर्चा केली, पुंडरीक विद्यानिधी हेच व्रजलीलेमध्ये ऋषभानू महाराज आहेत, जे वृंदावनेश्वरी, जे राधाराणी आहेत त्यांचे वडील आहेत. आणि हे जेव्हा तिथे आलेले आहेत असं समजल्यानंतर मुकुंद दत्त, बाकीचे इतर वैष्णव यांना आणि गदाधर पंडित यांना घेऊन तिथे जातात. गेल्यानंतर गदाधर पंडित त्यांना साष्टांग दंडवत घालतात आणि पुंडरीक विद्यानिधीसुद्धा त्यांचं अगदी आनंदानं, सहर्ष असं स्वागत करतात. पण गेल्यानंतर गदाधर पंडित थोडंसं चक्रावून जातात. जेव्हा ते प्रत्यक्ष पाहतात की मुकुंद दत्त मला एक श्रेष्ठ वैष्णव आलेले आहेत, त्यांचं दर्शन करण्यासाठी घेऊन आले आहेत, प्रत्यक्ष पाहिल्यानंतर इथं त्यांना जरा वेगळंच दृश्य दिसतं. कारण पुंडरीक विद्यानिधी त्यांचं जे काही वैभव होतं ते अगदी भक्ताप्रमाणे नव्हतं. कारण आत्तापर्यंत गदाधर पंडित विचार करत की भक्त म्हणजे साधे, सरळ, साधे कपडे घालणारे. पण इथे पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की हा तर विरोधाभास आहे. हे कुठल्या अंगाने भक्त आहे? रेशमी वस्त्र परिधान केले आहेत, डोक्यावर मुकुट आहे, उंच एकदम रेशमी वस्त्रानं बनवलेलं एक सिंहासन, त्याच्यावर ते विराजमान झालेले आहेत. आजूबाजूला जे भोगविलासाची सगळी माध्यमं आहेत, सगळी आजूबाजूला पात्र भरून ठेवलेली आहे. काही लोक त्यांना चामर हे करतायत. आणि हे पाहिल्यानंतर त्यांना लक्षात येत नाही आणि ते मनात विचार करायला लागतात की हे काय, मला मुकुंद दत्तांना मला हे माहीत असताना मला यांच्याकडे आणलं कसं? आणि त्यांच्याबद्दल जरा वेगळा विचार जेव्हा गदाधर पंडित करतायत, ही गोष्ट त्यांना मुकुंद दत्तांच्या लक्षात येतं की हे जरा वेगळा विचार करतायत. आता जरा यांना खरंच हे कुठल्या स्वरूपाचे भक्त आहेत हे लक्षात आणून दिलं पाहिजे. आणि गुपचूप तेवढ्यात मुकुंद दत्त भागवतमधला एक श्लोक तिथे गायला सुरुवात करतात. अहो बकियं स्तनकालकूटं जिघासया पाय यद्यप्यसाध्वी लेभे गतिं धातृचितां ततोन्य कं वा दयालु शरणं व्रजे. हा जो श्लोक आहे तर ब्रजलीलेमध्ये सगळ्यात पहिलं जे काही आसूर मारला गेला आहे भगवान श्रीकृष्णांकडून, पूतना राक्षसी, तिच्याबद्दलचा हा श्लोक आहे. आणि काय श्लोकामध्ये वर्णन आहे की श्रीकृष्ण वृंदावनामध्ये आहेत आणि त्यांना मारण्याच्या हेतूनं पूतना राक्षसी त्या ठिकाणी आलेली आहे. काय स्वरूप धारण करून आली आहे? एक सुंदर गोपश्रीचा वेश धारण करून आली आहे. पण येताना मात्र हेतू काय? आंतरिक हेतू आहे भगवान श्रीकृष्णांना मारण्याचा. आणि ते मारण्यासाठी तिने स्वतःच्या स्तनाला कालकूट, जे भयंकर विष आहे ते तिने लावलेलं आहे. आणि अशा प्रकारे ती तिथे येते, भगवान श्रीकृष्णांना मांडीवर घेते आणि त्यांना दूध पाजण्यासाठी विनंती करते यशोदा मैयाला. यशोदा मैयासुद्धा अगदी त्यांना कुठल्याही प्रकारची शंका न घेता त्यांच्याकडे देतात. आणि हे मनातला हेतू की त्यांना मला मारायचं आहे, कारण याच्या अगोदर तिच्या भावाला मारलेलं आहे. आणि हे घडल्यानंतर बकी जी त्या ठिकाणी त्यांना मारण्याच्या हेतून आलेली आहे, भगवान श्रीकृष्ण तिथे सगळ्यात अगोदर तिचं दूध पितात, नंतर तिचं विषही ओढून घेतात आणि सगळ्यात शेवटी तिचे प्राणही ओढतात. आणि एवढं करून स्वतःला मारायला आलेली आहे, एवढं हे करून सुद्धा भगवंत तिला गोलोक वृंदावनामध्ये आपल्या आईचं स्थान देतात. यापेक्षा दयाळू, परम दयाळू कोण असेल? हे जे काही वर्णन शुकदेव गोस्वामी भागवतममध्ये करतात. आणि हे जेव्हा पुंडरीक विद्यानिधींच्या कानावर पडतं, ज्यावेळेस ते तिथे समोर बसलेले, उंच आसनावर बसलेले आहेत, वेगळ्या याच्यामध्ये आवेशामध्ये आहेत, पान खात आहेत, ते पान खाल्लेलं पान पिंकदानीमध्ये पुढे थुंकतायत, हे पाहिल्यानंतर जे काही गदाधर पंडितांच्या मनामध्ये असणारे जे प्रश्न होते ते प्रश्न दूर करण्यासाठी मुकुंद दत्त तो श्लोक गातात. आणि श्लोक गायल्यानंतर जो काही भाव परिवर्तन त्यांच्यामध्ये होतं
ते पाहिल्यानंतर गदाधर पंडितांना जाणवतं की मी मोठा अपराध केला आहे. हे अतिशय उच्च स्तरावरचे भक्त आहेत, परंतु त्यांच्याबद्दल मी काय विचार केला. यांना मी एक सर्वसामान्य साधा भौतिक ग्रहस्थ जो भौतिकतेमध्ये लिप्त झालेला आहे असं मानलं. खरंच ही व्यक्ती इतर उच्च स्तरावरची आहे आणि मी तर मात्र यांच्याप्रती मोठा अपराध केलेला आहे. आणि जेव्हा अशा प्रकारचा भाव त्यांच्या मनामध्ये जागृत होतो की मी हा अपराध कसा दूर करू शकतो, हे समजून घेण्यासाठी ते मुकुंद दत्ताकडे जातात आणि सांगतात की माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे. मला या अपराधाचं क्षालन करायचं आहे. मला हा अपराध कसा कमी करता येईल, याचं मला कसं प्रायश्चित्त घेता येईल, मला काहीतरी सुचवा. आणि मग जेव्हा त्यांचा भाव ते पाहतात, मुकुंद दत्त पुंडरीक विद्यानिधीकडे जातात, त्यांना समजावतात की हे जन्मापासून महान भक्त आहेत. त्यांच्यामधला जो भक्तिभाव आहे, कारण महान भक्त म्हणजे काय, याच्यापेक्षा महान भक्त कोण असू शकतं, ज्या स्वयं राधाराणी आहेत, ज्या आपल्या सगळ्यांना त्यांची जी कृपा आहे त्यांच्या वतीने आपल्याला देतात, त्या गदाधर पंडिताच्या रूपामध्ये आहेत. आणि ते अगदी जन्मापासून त्यांचे सगळे भक्तीचे लक्षणं व्यक्त करतायत, प्रकट करतायत. आणि हे जेव्हा त्यांचं महात्म्य, त्यांचं मोठेपणा, त्यांचं भक्तीचं जे काही अधिकार आहे, हे जेव्हा मुकुंद दत्त पुंडरीक विद्यानिधी यांना सांगतात, तर त्यावेळेस पुंडरीक विद्यानिधींना खूप आनंद होतो. ते म्हणतात, असं जर होत असेल तर ही भगवंताची माझ्यावर स्पेशल कृपा आहे, विशेष कृपा आहे. कारण अनेक अनेक जन्म घेऊन सुद्धा तुम्हाला गदाधर पंडितांचा सारखा, त्यांच्यासारखा भक्त शिष्य म्हणून लाभणार नाही. अनेक जन्म घ्यावे लागतील, तेव्हा त्यांच्यासारखा शिष्य एखाद्याला मिळू शकेल. आणि ते जर माझ्या बाबतीत घडत असेल तर खरंच ते म्हणतात की ही श्रीकृष्णांची माझ्यावरची खास कृपा आहे. त्यांच्याशिवाय, त्यांच्या कृपेशिवाय हे होऊ शकत नाही. आणि अतिशय आनंदानं त्या प्रसंगी पुंडरीक विद्यानिधी गदाधर पंडितांना आपला शिष्य म्हणून स्वीकारतात. त्याच्यानंतर नवदीपमध्ये अजून एकदा एक वेळेस असं झालं की नवदीपच्या काठावर, नदीच्या तीरावर चैतन्य महाप्रभू, त्यांच्याबरोबर जगदानंद पंडित, जे व्रजलीलेमध्ये कोण आहेत, सत्यभामा देवी, ते त्यांच्याबरोबर चालले. त्यांच्याबरोबर गदाधर पंडित आहेत, बाकीचेही काही भक्त आहेत. आणि तीरावरून जात असताना पुढे पुढे चालत राहतात आणि शेवटी ते एका जंगलामध्ये येऊन पोहोचतात. तिथे पोचल्यानंतर महाप्रभू एक पोपट पाहतात. बकुळ झाड असतं, बकुळाचं झाड, आणि त्याच्यावर पोपट बसलेला असतो. आणि त्या पोपटाला बघून लगेच त्या पोपटाकडे निर्देश करून म्हणतात, तू शुकदेव आहेस, मला माहिती आहे, तू वेदव्यासांचा पुत्र शुकदेव आहेस. आणि त्याला निर्देश करून ते म्हणतात, कृपया तू राधा आणि कृष्णांचा महिमा गा, त्यांच्या महतीचं त्यांच्या कीर्तीचं गायन कर. पण पोपट काय करतो, ते न करता, महाप्रभूंनी जे सांगितलंय ते न करता काय म्हणायला सुरुवात करतो, जयघोष करतो, गौर हरी गौर हरी, जोरदार म्हणायला सुरुवात करतो. म्हणा, गौर हरी. हे ऐकून महाप्रभू प्रचंड राग दाखवतात. आतून आनंद झालेला असतो, पण बाहेर दाखवताना मात्र ते अगदी प्रचंड राग आलाय असं चेहऱ्यावर दाखवतात. आणि हातातला पोपट जो असतो त्यांनी पकडलेला, घेतलेला असतो हातामध्ये, तो फेकून देतात. तो फेकून दिल्यानंतर परत त्याच बकुळ झाडावर जातो आणि परत एकदा सुरू करतो, गौरा गौरा, जोरात पुन्हा तोच जयघोष करतो. म्हणजे ते सांगतात, निर्देश करतात की राधा आणि श्रीकृष्णांचं गुणगान कर, ते न करता तो पोपट गौर हरी आणि गौरा गौरा म्हणतात. जे मात्र महाप्रभू म्हणतात की हे न करता तू श्रीकृष्णांचं आणि राधाराणींचं एक स्तुती कर. पण ते न करता त्याच्या विरुद्ध ते बोलतात. आणि हे पाहून ते आतून आनंद व्यक्त करतात, पण बाहेरून मात्र प्रचंड राग दाखवतात. कारण या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो की राग दाखवण्याचं कारण आहे. कारण या कलियुगामध्ये असे अनेक लोक आहेत, असंख्य लोक आहेत, त्यांना माहीत होतं की असंख्य लोक पुढे येणार आहेत की जे म्हणणार आहेत की मीच श्रीकृष्ण आहे, मीच ईश्वर आहे. आणि म्हणून त्यांना या अवतारामध्ये जे भक्त म्हणून आलेले आहेत त्यांना दाखवून द्यायचं होतं की अशा प्रकारे भक्त कुणीही स्वतःला अशा प्रकारे ईश्वर म्हणून घेतलं नाही पाहिजे. आपण सर्व इटर्नल सर्व्हंट्स आहोत. आपलं जे काही कॉन्स्टिट्युशनल पोझिशन आहे आपली,
नित्य जी स्थिती आहे आपली, वास्तविक स्थिती आहे ती सेवकाची. आणि हे जर आपण समजून घेतलं तरच आपल्याला खऱ्या अर्थानं या जगामध्ये भक्ती काय आहे, भगवंत कोण आहेत हे कळणार आहे. ज्या भगवंतानी गौरलीलेमध्ये महाप्रभूंनी आपल्याला अचिंत्य भेदाभेद तत्त्व जे दिलं की क्वालिटीमध्ये आपण सेम आहोत, इन क्वालिटी वी आर इक्वल बट इन क्वांटिटी वी आर डिफरंट. आणि म्हणून हे जे काही लोक पुढे येणार आहेत तर त्यांना हा एक धडा मिळावा आणि बाकीच्या भक्तांना सुद्धा कळावं की आपलं जे काही वास्तविक स्थान आहे ते इटर्नल सर्व्हंट्स आहे. आपण सातत्यानं सेवक आहोत, आपण दास दासानुदास आहोत. ही शिकवण आपल्या भक्तांना देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी हे तत्त्व दिलं. परंतु हे करत असताना त्या पोपटाच्या बाबतीत पुढे ते म्हणतात जरी त्यांना वरवरचा राग दाखवला, आतून मात्र त्यांना आनंद होतो. त्यांच्याबरोबर असणारे गदाधर पंडित त्यांना आनंद होतो, जगदानंद पंडित त्यांना आनंद होतो. आणि ते परत एकदा त्यांना विनवणी करतात की हे वृंदावन आहे आणि या ठिकाणी हे श्रीकृष्णांचं राधाराणींचं स्थान आहे, त्यांची महती तू गायली पाहिजेस. पोपट त्यांना उत्तर काय देतो, हे वृंदावन नवदीपमध्ये परिवर्तित झालेलं आहे आणि गौरांग राधा आणि कृष्ण दोघंही कुणाच्या रूपानं आलेत, गौरांग महाप्रभूंच्या रूपानं या ठिकाणी अवतरित झालेले आहेत. एवढं तो पोपट बोलतो आणि तिथून निघून जातो. आणि गदाधर पंडित, जगदानंद पंडित जेव्हा हे पोपटाचे शब्द ऐकतात की त्यांना आनंद होतो आणि या ठिकाणी महाप्रभूंना सुद्धा आनंद होतो की चैतन्य महाप्रभूंच्या लीलेचे खरे सत्य या ठिकाणी त्यांनी उघड केले हे त्यांना कळतं आणि त्यामधून ते आपला आनंद व्यक्त करतात. एकदा श्री चैतन्य महाप्रभू यांच्या घरी विग्रह असतात, शालिग्राम कृष्ण. आणि एक गृहस्थ म्हणून त्यांचं लग्न झालेलं असतं, विष्णुप्रिया देवी त्यांच्या पत्नी असतात. एक गृहस्थ म्हणून त्यांना शालिग्राम कृष्णांची सेवा करावी लागायची. तर एक दिवस ते गदाधर पंडितांना स्वतःच्या घरी घेऊन जातात आणि तिथे सांगतात की एक गृहस्थ म्हणून माझं कर्तव्य आहे श्रीकृष्णांची पूजा करणं, नियमितपणे त्यांना ऑफर करणं हे माझं कर्तव्य आहे. पण दुर्दैवानं मी हे करू शकत नाही आहे. मी गंगेवर जातो, स्नान करतो, पवित्र होऊन शालिग्रामांची पूजा करण्यासाठी मी देवघरामध्ये जातो, पण तिथे गेल्यानंतर माझ्या डोळ्यामधून कायम अश्रुधारा वाहतात आणि त्या अश्रुधारांना माझे सगळे कपडे पुन्हा ओलेचिंब होऊन जातात. आणि ओलेचिंब झाल्यानंतर ते कपडे भिजल्यानंतर मी पूजेसाठी शुद्ध राहत नाही. मला पुन्हा एकदा गंगेवर जावं लागतं, तिथे पुन्हा स्नान करावं लागतं आणि स्नान करून पुन्हा एकदा पूजेच्या तयारीने मला या ठिकाणी यावं लागतं. पुन्हा मी त्या ठिकाणी गेलो, भगवंतासमोर गेलो, शालिग्रामांच्या समोर गेलो की पुन्हा एकदा माझ्या डोळ्यामध्ये अश्रुधारा वाहतात आणि मी पुन्हा एकदा माझे कपडे ओले होऊन जातात. आणि हे सातत्यानं घडतं आणि यामुळे मला शालिग्रामांची सेवा योग्य प्रकारे करता येत नाही. आणि मग जेव्हा ते सांगतात की अशा प्रकारे मला सेवा करता येत नाही, त्यांच्या सेवेमध्ये खंड पडतोय आणि हे सातत्यानं होत असताना त्यांना लक्षात आल्यानंतर महाप्रभू गदाधर पंडितांना विनवणी करतात, कृपया माझ्या शालिग्राम शिलेची सेवा कर, कृपया माझ्या शालिग्राम कृष्णांची पूजा कर. माझ्याकडून त्यांची पूजा होत नाही आहे, माझी विनंती आहे तुला की माझी वैयक्तिक सेवा तुला करावी लागेल. आणि गदाधर पंडित या ठिकाणी अगदी त्यांच्या विनंतीला लगेच मान देतात आणि त्यांची वैयक्तिक सेवा, शालिग्रामाची सेवा करण्याचं काम त्या ठिकाणी करतात. यानंतर महाप्रभू जेव्हा पाहतात की मी गृहस्थाश्रमामध्ये आहे, आपण संकीर्तन चळवळ सुरू करण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु अनेक असे लोक आहेत की जे हे संकीर्तन चळवळ गांभीर्यानं घेत नाही आहेत. अनेक लोक असं समजतात की मी सर्वसामान्य व्यक्ती आहे आणि मी दिलेला उपदेश, मी सांगितलेलं अनेक लोक विरोध करतायत. जेव्हा जेव्हा पण त्यांचे जे शिष्य होते, त्यांच्या शाळेमध्ये येणारे जे शिष्य होते, ग्रामर संस्कृत व्याकरण शिकणारे, ते सुद्धा त्यांना विरोध करू लागले. आणि जेव्हा हा विरोध त्यांच्या लक्षात आला की अनेक लोक आपण दिलेल्या शब्दाला, आपण बोललेल्या शब्दाला किंमत देत नाही आहेत, तर ही गोष्ट जर आपल्याला बदलायची असेल आणि आपल्याला खऱ्या अर्थानं या जगातील पतित जीवांवर कृपा करायची असेल तर गृहस्थ धर्मामध्ये राहून आपल्याला हे करता येणं शक्य नाही आहे.
जवळच्या अंतरंग पार्षदांना ते मनातील ही बाब बोलून दाखवतात आणि त्यांचा संन्यास घेण्याचा निर्णय त्यांना सांगतात. आणि काही अंतर्गत पार्षदांच्या बरोबर कटवा येथे जातात आणि तिथे त्यांचे जे काही संन्यास गुरु आहेत केशव भारती यांच्याकडून त्या ठिकाणी संन्यास ग्रहण करतात. तिथून ते अद्वैत आचार्यांच्या घरी शांतीपूर या ठिकाणी जातात. या ठिकाणी अनेक भक्त त्या ठिकाणी त्यांची भेट घेण्यासाठी आले असतात, कारण त्यांना संन्यास ग्रहण केल्यानंतर ते घर सोडून जाणार असतात. आणि नेमकं संक्रांतीच्या दिवशी, मकर संक्रांतीच्या दिवशी ते घरदार सोडतात, संन्यास ग्रहण करतात. पुन्हा जेव्हा शांतीपूर इथे त्या ठिकाणी त्यांना भोजनाची निमंत्रण दिलेलं असतं, शची माता त्यांना भेटण्यासाठी येतात. तिथे मात्र ते एक विनंती करतात संन्यास ग्रहण केल्यानंतर, की तुम्ही त्यांचा तो हेतू होता की मला संन्यास घेतल्यानंतर मी वृंदावनला जाणार आहे, त्यांची इच्छा व्यक्त करून दाखवतात, बोलून दाखवतात. पण आई मात्र इथे म्हणतात की तू एकमेव माझा मुलगा आहेस, तूच माझा एकमेव आधार आहेस, आणि तू जर दूर असशील तर माझं कसं व्हायचं, मी उर्वरित आयुष्य कसं जगायचं. तर ही विनंती ते करतात की तू वृंदावनला न जाता तू जगन्नाथपुरीमध्ये वास्तव्य कर, कारण जगन्नाथपुरी आणि बंगाल हे घर आणि अंगण असल्यासारखं आहे. आणि बंगालमधून सातत्यानं जगन्नाथपुरीला भक्त ये जा करत असतात. मग ते रथयात्रेच्या निमित्तानं असेल, इतर गोष्टींच्या निमित्तानं असतील, कुठल्याही प्रकारे मोठा उत्सव असेल तर बंगालचे भक्त हे नेहमी पुरीला जातात, येतात. आणि त्यांच्या माध्यमातून तू जर पुरीमध्ये असशील तर मला तुझ्याबद्दल कळत राहील, तुझी ख्याली खुशाली मला कळेल. आणि अशा प्रकारची ते विनंती करतात. आणि महाप्रभूसुद्धा ती विनंती मान्य करतात आणि ठीक आहे, मी वृंदावनला न जाता जगन्नाथपुरीमध्ये निवास करेल अशा प्रकारे वचन देतात. आणि स्वतःच्या बरोबर जे काही पार्षद असतात ते घेऊन महाप्रभू नवदीपमधून पुरीमध्ये शिफ्ट होतात. त्यांच्याबरोबर गदाधर पंडितसुद्धा येतात. त्यांनीसुद्धा त्रिदंडी संन्यास स्वीकारलेला असतो आणि ते सुद्धा त्या ठिकाणी येतात. आल्यावर महाप्रभू गदाधर पंडितांची निवासाची जी काही सोय आहे ती जगन्नाथपुरी मंदिरामध्ये, म्हणजे काही जगन्नाथांचं मंदिर आहे त्याच्या नैऋत्येला समुद्रकिनारी एक ठिकाण आहे ज्याला अगोदर यमेश्वर टोटा म्हटलं जायचं, जिथे शिवजींचं मंदिर होतं पूर्वी. आणि तिथे त्या ठिकाणी टोटा गोपीनाथ, टोटा म्हणजे बगीचा, आणि त्या भाषेमध्ये बागेमध्येच तिथले विग्रह मिळाले होते. आणि ते विग्रह कुणाकडून मिळाले होते, प्रत्यक्ष महाप्रभूंनाच ते मिळाले होते. एक जे काही सँड ड्यून्स होतं, एक अशी समुद्रकिनारा होता आणि वाळूचा ढीग लागलेला होता. त्यांनी त्याच्यामध्ये उकरायला सुरुवात केली आणि उकरता उकरता त्यांच्या हाताला भगवंतांचा मुकुट लागला आणि ते विग्रह त्यांनी पूर्ण काढले. तर काळ्या रंगाचे विग्रह, त्यांचं नामकरण त्यांनी केलं गोपीनाथ. आणि ते विग्रह कुणाला सुपूर्द केले, गदाधर पंडितांना, की तुम्ही आता यांची सेवा करा, यांची पूजा करा. आणि त्यांना राहण्याचं ठिकाणसुद्धा त्याच बगीचेमध्ये दिलं. आणि अशा प्रकारे गदाधर पंडित जगन्नाथपुरीमध्ये टोटा गोपीनाथ या ठिकाणी वास्तव्य करू लागले. आणि महाप्रभूंचा दिनक्रम कसा असायचा, महाप्रभू राहायचे कुठे, त्यांचं ठिकाण, वास्तव्याचं ठिकाण गंभीरा. त्यानंतर तिथून गंभीरामध्ये मुक्काम करायचा, सकाळी उठायचं, समुद्रावर स्नान करायचं, जगन्नाथमध्ये मंदिरामध्ये यायचं, भगवंतांचं तासनतास दर्शन घ्यायचं. आणि दर्शन घेतल्यानंतर कुणाला भेटायला जायचं, पुन्हा सिद्धपकुळमध्ये हरिदास ठाकूर. कारण हे हरिदास ठाकूर कधीच जगन्नाथ मंदिरामध्ये कधी आले नाही, कारण ते स्वतःला त्या योग्यतेचे, पात्रतेचे कधी समजायचेच नाही. पण प्रत्यक्ष असे ते वैष्णव आहेत, असे भक्त आहेत की ज्यांच्या दर्शनासाठी भगवंत स्वतः दररोज तिथे जायचे आणि त्यांच्या मार्फत, गोविंदच्या मार्फत त्यांना प्रसादसुद्धा त्या ठिकाणी पोचवायचे. तर अशा प्रकारे त्यांचा दिनक्रम असायचा. सकाळी उठायचं, स्नान करायचं, जगन्नाथ मंदिरामध्ये दर्शन करायचं, अनेक तास तिथे भगवंतांच्या मूर्तीकडे पाहत राहायचं, जगन्नाथांकडे, बलदेवजींकडे आणि सुभद्रामायाकडे पाहायचं. आणि तिथे तृप्त झाले की पुन्हा भक्ताला भेटण्यासाठी सिद्धबकुलमध्ये जायचं. तिथे त्याच्यावर सांगायचे हरिनाम कसं चांगलं घ्यायचं, त्यांच्याशी चर्चा करायची, कारण नामाचार्य आहेत ते, तर त्यांच्याशी चर्चा त्याबद्दल करायची. आणि तिथून निघाले की परत पुढचं ठिकाण असायचं टोटा गोपीनाथ. तिथे कोण, गदाधर पंडित. आणि गदाधर पंडित ज्या स्वयं राधाराणी आहेत,
ज्या कथेसाठी म्हणजे ज्यांच्या मुखातून कथा जर आपण ऐकली तर ते अमृत कुणाला हवं नको असणार आहे. आणि गदाधर पंडित पुरीमध्ये अशा प्रकारचे भक्त होते की भागवत ऐकावं तर कुणाकडून? गदाधर पंडितांकडून. आणि मग अशा प्रकारे त्यांचं ज्या ज्या वेळेस संकीर्तन नसेल, ज्या ज्या वेळेस मंदिरामध्ये टोटा गोपीनाथ मंदिरामध्ये संकीर्तन चालत नसेल त्यावेळेस काय चालायचं? महाप्रभू त्यांना विनंती करायची, मला भागवतम ऐकवा. आणि भागवतममध्ये सुद्धा काय? मला 2 स्टोरी. कुठल्या? एक ध्रुव महाराजांची स्टोरी आणि दुसरी प्रल्हाद महाराजांची स्टोरी. तर आपल्याला याच्यामधून घ्यायचं एक गोष्ट आपण याच्यामधून शिकू शकतो की आपल्याला एखादी स्टोरी ऐकलेली असली की आपलं काय विचार असतो? हे मी ऐकलंय, याच्यापेक्षा वेगळं असलं तर काही बघा. एखादं पुस्तक वाचलेलं असेल, जय जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की. आपल्या बाबतीत काय घडतं? आपण एखादी स्टोरी ऐकतो, एखादी कथा ऐकतो आणि ऐकल्यानंतर तात्काळ हे मी ऐकलेलं आहे, याच्यापेक्षा वेगळं काही आहे का हे आपण विनवणी करतो. किंवा जो कोणी सांगणार असेल, बोलणार असेल, पुस्तक देणार असेल, हे पुस्तक माझ्याकडे आहे, याच्यापेक्षा वेगळं आहे का? ते असेल तर मला द्या. तर आपली स्थिती अशी आहे की आपण या हरिकथेमध्ये, मग ती कुठलीही असू द्या, त्याच्यामध्ये आपण रंगून जायला पाहिजे. एक हरिकथा, एक कृष्णकथा जरी आपल्याला माहीत असली तरी आपल्या जीवनाचं उद्धार करण्यासाठी पुरेशी, आपल्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी पुरेशी. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांच्या बाबतीत एक घटना घडलेली आहे की जेव्हा ते राम भक्तांना भेटतात, की ज्यावेळेस ते वृंदावन वगैरे किंवा हिमालयामध्ये फिरत असतात, तर तिथे त्यांना एक भक्त अतिशय उच्च वरिष्ठ वैष्णव भेटतात आणि त्यांच्या लक्षात येतं की हे कृष्ण भक्त आहेत. आणि म्हणून जे भक्त यांच्याबरोबर असतात, फिरत असतात, तर त्यांना त्यांचे गुरु आदेश देतात की या भक्ताला म्हणजे राधानाथ महाराजांना काय सांगायचं? तू रामकथा नाही सांगायचीस. कुठली कथा सांगायची? फक्त कृष्णकथा सांगायची. आणि ते रामभक्त असल्यामुळे त्यांना एकमेव फक्त कथा माहीत होती, ते म्हणजे कृष्णा स्टीलिंग बटर, म्हणजे श्रीकृष्ण कसं लोणी चोरतात. तर जेव्हा जेव्हा महाराज त्यांना विनवणी करायची, त्यांच्याकडून अनेकदा ती स्टोरी ते ऐकून झालेली असते. पण ते म्हणतात कृष्णाबद्दल मला दुसरी एखादी स्टोरी सांगा ना. ते हो हो म्हणायचे, हो तेच करणार आहे मी, आज मला वेगळी स्टोरी सांगणार आहे. आणि शेवट काय व्हायचा? त्यांची स्टोरी कुठली असायची? कृष्ण कसे वृंदावनमध्ये विविध प्रकारच्या गोपींच्या घरी जातात, त्या शिंक्यामध्ये वरती ठेवलेलं जे लोणी आहे ते कसं चोरतात, शेवट त्याच ठिकाणी यायचं. आणि महाराज एकदा चिडतात, म्हणतात तुम्ही मला कथा दुसरी कृष्णकथा सांगतो म्हणून सांगता, दररोज मला प्रॉमिस करता आणि मला तुम्ही तीच गोष्ट परत परत सांगता. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की त्यांच्या गुरूंनी त्यांना जे सांगितलेलं असतं की हे कृष्ण भक्त आहेत आणि यांना तू कृष्णकथाच सांगितली पाहिजेस, याच्या व्यतिरिक्त तू काहीच सांगता कामा नये. पण त्या भक्ताचं लिमिटेशन असतं की त्यांना एकच कथा माहीत असते. बाकीच्या कथा त्यांना रामांच्या, प्रभू रामचंद्रांच्या, रामायणातल्या सगळ्या असंख्य कथा असतात. पण आपल्याकडून अपराध होऊ नये आणि यांना कृष्णकथेशिवाय दुसरं काही जाऊ नये म्हणून ती एकच कथा ते सातत्यानं त्यांना सांगतात. आणि मग ती कथा ऐकल्यानंतर मी आता हे जे लेक्चर तयार करताना मी ऐकत होतो, महाराज म्हणतात की एक जरी कथा आपल्याला माहीत असली तर आपण ती सातत्यानं वेगळ्या लेव्हलवर जाऊन ऐकली पाहिजे. कारण ही कथेचा जो आवाज आहे, कथेमधले जे शब्द आहेत ते आणि भगवंत वेगळे नाही आहेत. ते शब्द म्हणजे भगवंत आहेत, साक्षात भगवंत आपल्याला कथेच्या रूपानं तर दर्शन देत असतात. आणि म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारची कथा असो ती आपल्याला रंगून ऐकता आली पाहिजे आणि त्या कथेला आपल्याला प्रतिसाद देता आला पाहिजे. आणि मग जेव्हा जेव्हा महाप्रभू टोटा गोपीनाथमध्ये जायचे आणि त्यांना विनवणी करायचे की मला आज ध्रुव महाराजांची आणि प्रल्हाद महाराजांची कथा ऐकायची, ती कथा ते एवढे समरस होऊन सांगायचे की दोघांच्याही डोळ्यामधून अश्रुधारा व्हायची. आणि त्या काळी जे काही भागवतम असायचं ते काही आपल्यासारखे पुस्तक रूपामध्ये नव्हतं, पानांवर लिहिलेलं असायचं आणि त्याच्यावरचे लिहिलेले जे शब्द आहेत ते पूर्णपणे वाहून जायचे. आणि यामुळं पुढे याच्याबद्दल एक असा प्रकारचा प्रसंग घडतो की
त्यांच्याकडचं जे भागवत होतं ते पूर्णपणे त्यांच्याकडे शेवटी एक भक्त आले होते, श्रीवास आचार्य म्हणून. तर त्यावेळेस असा प्रसंग घडला की ज्यावेळेस ते आले तुमच्याकडून, त्यांना आदेश मिळाला होता की तुम्ही जगन्नाथपुरीमध्ये जा, गदाधर पंडितांना भेटा आणि त्यांच्याकडून भागवत शिका. तर त्यावेळेस जे काही भागवत होतं, तर त्यावेळेस ते भागवत उघडल्यानंतर त्याच्यावर काहीच नव्हतं. तर ते होण्याचं कारण म्हणजे टोटा गोपीनाथमध्ये जे काही त्यांचं जे काही भागवत कथा झाल्या आणि ज्या त्यांनी अतिशय समरस होऊन ऐकल्या, तर त्यामुळे त्या अश्रूंमुळे त्या भागवतावरचे सगळे श्लोक हे पूर्णपणे वाहून गेले होते. त्याला कारण ते होतं. दुसरा एक प्रसंग पुरीमधला भगवंतांच्या महाप्रभूंच्या आणि गदाधर पंडितांच्या बद्दल आहे. तो म्हणजे एक दिवस चैतन्य महाप्रभू पुरीमध्ये आल्यानंतर म्हणतात की आता मला बरेच दिवस झाले, मला वृंदावनला जावंसं वाटतंय. आणि ते विचार व्यक्त करतात की मला वृंदावनला जायचं आहे. आणि जेव्हा हा विचार गदाधर पंडितांना कळतो, तर त्यावेळेस ते म्हणतात तुम्ही जात असाल तर मला पण यायचं आहे. पण याच्या अगोदर एक गोष्ट घडलेली असते की गदाधर पंडितांनी क्षेत्रसन्यास घेतलेला असतो. आणि क्षेत्रसन्यास म्हणजे काय की तुम्ही अनेक प्रकारचे जे संन्यास आहेत, तर त्याच्यामधला हा क्षेत्रसन्यास जो आहे, परिव्रजक वगैरे 4 प्रकार आहेत. मला आता त्याची नावं सांगता येणार नाहीत. पण क्षेत्रसन्यास म्हणजे अशा प्रकारचा संन्यास की ज्यामध्ये तुम्ही ते ठिकाण सोडू शकत नाही आणि जे काही विग्रह तुम्हाला मिळालेले आहेत सेवेसाठी, त्या विग्रहांची सेवा तुम्हाला खंडित करता येत नाही, थांबवता येत नाही. आणि अशा प्रकारे महाप्रभू त्यांच्या लक्षात आणून देतात की अरे तू क्षेत्रसन्यास घेतला आहे, तू कसं येणार माझ्याबरोबर. गदाधर पंडित त्यांना उत्तर देतात क्षेत्रसन्यासाचं वगैरे काही नाही आहे. महाराज शब्द उच्चारतात, हेल टू द क्षेत्रसन्यास. खड्ड्यात गेला तो क्षेत्रसन्यास, मला नाही राहायचं इथे. ज्या ठिकाणी तुम्ही आहेत तिथे जगन्नाथपुरी आहे, मी इथे राहून काय करणार आहे. तुम्ही जिथे आहात तिथे जगन्नाथपुरी आहे आणि तुम्ही जिथे आहात तिथे गोपीनाथ आहे, तिथे जगन्नाथ आहे. त्याच्यामुळं तुम्ही मला तुमच्याबरोबर घेऊन जायचं. हट्टाला पेटले एकदम. आणि महाप्रभू त्यांना सांगतात की अरे तू जी काही क्षेत्रसन्यासाची जी प्रतिज्ञा घेतलेली आहेस, वाव घेतलेली आहेस, ती तुटणार आहे आणि त्या तुटण्याला मी कारणीभूत ठरणार आहे. तू माझ्याबरोबर नाही येऊ शकत. ते त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात. ते परत म्हणतात ठीक आहे, तुम्ही मला येऊ देणार नसाल, तुम्ही तुमच्या मार्गाने जा, मी माझ्या मार्गाने येईल, पण मी मात्र येणारच आहे. तर अशा प्रकारे त्यांच्यातला हा संवाद चालत राहतो आणि एक दिवस ते खरोखर वृंदावनला जायला निघतात आणि भुवनेश्वरपर्यंत, कटकपर्यंत येऊन पोहोचतात. तिथे आल्यानंतर महानदी लागते. महाप्रभूंना ती नदी ओलांडण्यासाठी होडीमध्ये बसायचं असतं आणि तिथे त्यांना म्हणतात तुझं माझ्याबरोबर वृंदावनला येणं हे केवळ तुझ्या आनंदासाठी आहे. तुला जे माझ्याबरोबर यायचं याच्यामध्ये केवळ तुझा आनंद आहे, याच्यामधून मला आनंद मिळत नाही, मला तर खूप दुःख होत आहे. तू पुन्हा पुरीला जा. ते अगदी सर्व प्रकारे त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात, तू पुन्हा पुरीला जा आणि गोपीनाथांची सेवा कर. एवढं सांगून महाप्रभू बोटीत चढतात आणि हे जे कठोर शब्द गदाधर पंडितांच्या कानावर पडतात ते ऐकल्याबरोबर गदाधर पंडित त्या ठिकाणी त्या नदीच्या काठावर मूर्छित होऊन पडतात. परंतु त्यांना सी ऑफ करण्यासाठी त्यांच्याबरोबर तिथे सार्वभौम भट्टाचार्य आलेले असतात आणि मग बोटीमधूनच महाप्रभू त्यांना निर्देश करतात, सार्वभौम भट्टाचार्यांना. गदाधर पंडित ज्यावेळेस मूर्छित असतात त्यावेळेस त्यांना सांगतात की तुम्ही आता यांना शुद्धीवर आल्यानंतर काय करा, पुन्हा त्यांना सांगा आणि पुन्हा टोटा गोपीनाथमध्ये पुरीला त्यांना घेऊन जा. आणि मग जेव्हा हे शुद्धीवर येतात गदाधर पंडित, तेव्हा सार्वभौम भट्टाचार्य त्यांना म्हणतात की तुम्ही किती भाग्यवान आहात, तुमच्यावर महाप्रभूंचं नितांत प्रेम आहे. केवळ तुमची जी काही क्षेत्रसन्यासाची जी प्रतिज्ञा आहे ती भंग होऊ नये यासाठी महाप्रभू तुम्हाला जगन्नाथपुरीला टोटा गोपीनाथमध्ये पुन्हा जाण्यासाठी सांगतायत. आणि अशा प्रकारे जेव्हा ते समजावून सांगतात तेव्हा महाप्रभू सांगितल्याप्रमाणे सार्वभौम भट्टाचार्य गदाधर पंडितांना त्यांच्याबरोबर घेऊन जातात. एकदा नित्यानंद प्रभू बंगालवरून आलेले असतात. नित्यानंद प्रभूंना महाप्रभूंची ऑर्डर असते की तुम्ही इथं थांबायचं नाही, पुरीमध्ये थांबायचं नाही, तुम्ही बंगालमध्ये जायचं आणि प्रचार करायचा. आणि मग त्यांची भेट घेण्यासाठी काही दिवस ते तिकडे राहायचे आणि काही दिवस पुन्हा चातुर्मास वगैरे किंवा रथयात्रा जर असेल तर ते पुन्हा पुरीला परत यायचे. तर त्या प्रसंगी एकदा
नित्यानंद प्रभू बंगालवरून आलेले असतात, सरळ येतात जगन्नाथ मंदिरामध्ये, जगन्नाथजीचं दर्शन घेतात आणि तिथून तडक तोटा गोपीनाथमध्ये गदाधर पंडितांकडे येतात. आणि तिथे आल्यानंतर म्हणतात गदाधर पंडितांना, मी बंगालवरून येताना हा छान तांदूळ आणलेला आहे, बासमती राईस आणलेला आहे, तर हा भोग गदाधर पंडितांना विनंती करतात की हा भोग तू गोपीनाथांना अर्पण कर. अशा प्रकारे तो तांदूळ तो जेव्हा घेतात हातामध्ये, तर त्यावेळेस गदाधर पंडित म्हणतात, हा तांदूळ मी इथं पाहिलेला वाटत नाही आहे, आतापर्यंत अशा प्रकारचा तांदूळ मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेलाच नाही आहे. ते म्हणतात, याचा स्पर्श, याचा आकार, याचा सुगंध हा मला निश्चित वैकुंठातला तांदूळ वाटतोय. आणि अशा प्रकारे त्या तांदूळाचं कौतुक केल्यानंतर गदाधर पंडित स्वयंपाक करायला सुरुवात करतात. बागेमध्ये जातात, काही शाकभाज्या गोळा करतात, त्यानंतर टॅमरिन ट्री म्हणजे चिंचेची झाडाची जी पानं असतात ती त्याच्यामध्ये मिक्स करतात आणि अतिशय छान प्रसाद भोग बनवतात आणि गोपीनाथजींना ऑफर करतात. आणि अशा प्रकारे गदाधर पंडित नित्यानंद प्रभू जेव्हा तो भोग लावतात आणि पानं वाळायला घेतात प्रसाद नित्यानंद प्रभूंना ऑफर प्रसाद देण्यासाठी, आणि तेवढ्यात तिथे कोण अवतीर्ण होत असेल? महाप्रभू तिथे येतात. अरे मला सोडून? आणि मग जेव्हा ते म्हणतात की हा तांदूळ नित्यानंद प्रभूंनी आणलेला आहे, गदाधर पंडितांनी तो स्वीकारलेला आहे, गदाधर पंडितांनी तो शिजवलेला आहे आणि गोपीनाथांनी तो भोग स्वीकारलेला आहे आणि मी माझा वाटा घेण्यासाठी आलेलो आहे, मला नाही का वाढणार? आणि अशा प्रकारे जेव्हा बोलतात त्यावेळेस गदाधर पंडितांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात, नित्यानंद प्रभूंच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात, एकमेकांना आलिंगन देतात आणि अतिशय आनंदानं गदाधर पंडित त्या दोघांनाही तो महाप्रसाद त्या ठिकाणी ऑफर करतात. आणि या ठिकाणी महाराज सांगत होते की प्रसाद वाढावा तर कुणासारखा? गदाधर पंडितांसारखा. जेव्हा आपण भक्तांना ऑफर करतो, वाढतो, तर त्याच्यामधली जी काही भावना असावी ती कुणासारखी असावी? गदाधर पंडितांसारखी असावी. कारण फक्त प्रसाद ग्रहण करण्याने, प्रसाद वाढण्याने, त्याच्यामध्ये योग्य भाषा वापरण्याने आपण एखाद्या नास्तिक व्यक्तीला सुद्धा भक्त बनवू शकतो. अशा प्रकारचं आपलं प्रसाद वाढण्यामधलं जे काही चातुर्य आहे किंवा जी काही स्किल आहे ते गदाधर पंडिताकडून शिकण्यासारखं आहे. आणि दुसरं कौतुक करतात, प्रसाद बनवावा, स्वयंपाक करावा तो कोणी? गदाधर पंडितांनी. कारण गोलोकमध्ये कोण भगवंतासाठी प्रसाद बनवत आहे? प्रत्यक्ष स्वयं राधाराणी. आणि त्याच राधाराणी गदाधर पंडितांच्या रूपामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून महाप्रभू त्यांचं अगदी तोंड भरून कौतुक करतात. त्यानंतर एक घटना टोटा गोपीनाथमध्येच घडते. आपण शेवटची लीला वर्णन करू आणि इथे थांबू. अशाच प्रकारे जेव्हा महाप्रभू त्यांचा दिनक्रम आहे तो चालू असतो, सकाळी सकाळी जगन्नाथांच्या मंदिरात जाणं, तिथे दर्शन घेणं, नंतर सिद्धबकुलमध्ये हरिदास ठाकूरांकडे जाणं, त्यांच्याशी चर्चा करणं आणि नंतर टोटा गोपीनाथमध्ये. आणि तिथे आल्यानंतर कधी कधी जोरदार संकीर्तन असे, कधी कधी भागवत कथा असे. तर एक दिवस छान कीर्तन चाललेलं होतं आणि कीर्तन चालू असताना महाप्रभू कधी कधी काय करत, सरळ देवघरामध्ये अल्टरमध्ये प्रवेश करत आणि भगवंतांना आलिंगन करत. कारण महाप्रभू कुणाच्या रूपामध्ये? राधाराणींच्या रूपामध्ये. आणि ते प्रत्यक्ष भगवंतांच्या मूर्तीला आलिंगन करायचे. पण महाराज याच्यामध्ये सांगत होते की भगवंत ते राधाराणी आहेत, भगवंतांना ते आलिंगन करू शकतात, परंतु आपल्यासाठी ती गोष्ट नाही. आपण याच्यामध्ये त्यांच्याप्रमाणे करण्याचं किंवा बघण्याचं, अनुकरण करण्याचं, अनुसरण करण्याचा प्रयत्न करू नये. कारण हे भगवंत आहेत आणि त्यांच्यामध्ये ते त्यांचं जे काही रेसिप्रोकेशन आहे ते दाखवू शकतात, ते अपवाद आहेत. आपण मात्र त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. तर अशा प्रकारचं जोरदार कीर्तन बाहेर चालू आहेत. अनेक भक्त जोरदार कीर्तन करतायत, टिपेला कीर्तन पोचलेलं आहे आणि महाप्रभू अचानक टोटा गोपीनाथच्या विग्रहांमध्ये, जिथे विग्रह आहेत, अल्टर आहे, त्याच्यामध्ये प्रवेश करतात आणि दरवाजा बंद करून घेतात. आणि बंद केल्यानंतर बाहेर जोरदार संकीर्तन चालू आहे. बऱ्याचदा अशा प्रकारचा प्रसंग अगोदर घडलेला होता, त्याच्यामुळे भक्तांना माहीत होतं की कधी कधी ते असं करतात आणि पुन्हा बाहेर येतात. पण त्या दिवशी मात्र अचानक कीर्तन चालू असताना सर्व भक्तांच्या हृदयामध्ये एक उणीव जाणवली, एक पोकळी जाणवली, काहीतरी आपल्या हृदयातून काढून घेतल्यासारखं जाणवलं. आणि
जेव्हा त्यांना तशा प्रकारची जाणीव झाली की आपल्या हृदयात काहीतरी पोकळी निर्माण झाली आहे, आणि ते भक्त विचार करतात की महाप्रभू इथे असताना, आपल्या बरोबर असताना असं वाटणं त्याचं काही कारण नाही आहे. आणि म्हणून शंका आली म्हणून काही भक्त देवघराचा दरवाजा उघडतात आणि पाहण्याचा प्रयत्न करतात, तर तिथे त्यांना महाप्रभू कुठेच दिसत नाहीत. आणि त्या प्रकारे महाप्रभू या भौतिक जगातील जी आपली लीला आहे, चैतन्य लीलेमधलं जो आपला अवतार कार्य आहे, ते संपन्न करतात आणि गोपीनाथांच्या विग्रहामध्ये ते प्रवेश करतात. आणि यानंतर गदाधर पंडितांवर मात्र याचा परिणाम जाणवतो. जेव्हा महाप्रभू या जगातून निघून जातात त्यावेळेस त्यांच्या जाण्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर दिसायला लागतो. ती एका दिवसात, एका वर्षानं म्हातारे दिसायला लागतात. खरं पाहिलं तर महाप्रभूंचं वय आणि गदाधर पंडितांचं वय, गदाधर पंडित हे महाप्रभूंपेक्षा 2-3 वर्षाने लहान आहेत, पण ते अतिशय वयस्कर दिसायला लागतात. ते जे अगदी पूर्णपणे उभं राहून, कारण ते जे विग्रह आहेत गोपीनाथांचे, टोटा गोपीनाथमधले, पूर्णपणे उंच होते. त्यांना उभं राहून, कशावर तरी उभं राहून त्यांना गार्लँड ऑफर करावं लागायचं. आणि जेव्हा महाप्रभू इथून निघून गेले तर त्यावेळेस त्यांना त्यांची शरीर प्रकृती पूर्णपणे खालावली, पाठीचा कणा वाकून गेला, अगदी वाकून गेले पूर्णपणे, आणि वय प्रचंड जाणवलं. त्यांना साधं उभंही राहता येईना, कुठल्याही प्रकारची सेवाही करता येईना. आणि अशा प्रकारे जेव्हा घडलं त्यावेळेस ते म्हणायचे, महाप्रभूंना विनवणी करायचे की मला आता ही सेवा बंद करायची, दुसऱ्या कुणाला तरी ही सेवा द्या. पण गोपीनाथजी कोण आहेत? स्वतः महाप्रभू आहेत, गौरांग आहेत. ते विनंती करायची की नाही, तूच माझी सेवा करायची. आणि हे जेव्हा त्यांना त्रास होतोय पाहिलं आणि ते नकार देत आहेत, हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं की आता यांना याच्या पलीकडे स्ट्रेच करणं अवघड आहे, तर ते मूर्ती रूपामध्ये सुद्धा गदाधर पंडितांना प्रतिसाद देतात. आणि जे उभे असणारे, बासरी हातात घेऊन उभे असणारे गोपीनाथ आहेत, ते गदाधर पंडितांची स्थिती पाहून त्या ठिकाणी मांडी घालून बसतात. तर जगामध्ये एकमेव असे भगवंत आहेत, एकमेव असे विग्रह आहेत गोपीनाथ, टोटा गोपीनाथमधले. तो फोटो आपण चैतन्य चरितामृतमध्ये पाहिलं तर मला वाटतं मध्यलीलेमध्ये तो फोटो आहे. मी याच्यामध्ये आणलं पण होतं इथं, पण इथे काही लावण्याची सोय करता नाही आली. तर ते मांडी घालून बसलेले भगवंत आहेत, एकमेव भगवंत आहेत की जे आपल्या भक्ताकडून, गदाधरांकडून सेवा स्वीकारण्यासाठी मांडी घालून बसतात. आणि त्या प्रकारे त्यांची सेवा काही दिवस पुढे चालू राहते. दरम्यानच्या काळामध्ये श्रीवास आचार्य जे चैतन्यदास यांचे चिरंजीव असतात आणि चैतन्यदास हे महाप्रभूंचे पार्षद असतात. तर त्यांना इच्छा असते, ते लहान असतात, मुलगा असतात, त्यांची इच्छा असते की चैतन्य महाप्रभूंना जाऊन भेटायचं. आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी ते जजीग्राममध्ये असतात. तिथून ते प्रवास सुरू करतात, जजीग्राम ते पुरीधाम. पण प्रवासामध्ये असतानाच त्यांना वार्ता समजते की महाप्रभू या भौतिक जगातून त्यांचं निर्वाण झालं आहे, ते निघून गेले आहेत, हे जग सोडलं आहे त्यांनी. आणि त्यांना ही बातमी समजल्यानंतर एवढं वाईट वाटतं, एवढा धक्का बसतो की ते विचार करतात ही जी गंगा नदी आहे समोर, तिच्यामध्ये जावं आणि सरळ उडी घ्यावी आणि आपलं हे शरीर याच्यामध्ये त्यागून द्यावं. तर एवढा त्यांना हा जो विरह आहे तो जाणवतो. आणि तो विरह जावल्यानंतर गौरांग महाप्रभू त्या श्रीवास आचार्यांच्या स्वप्नामध्ये जातात आणि सांगतात, तू बिलकुल वाईट वाटून घेऊ नकोस, तुझी यात्रा थांबवू नकोस, तू सरळ जसा चालत आहेस तसाच जाऊन कुणाला भेट, जगन्नाथपुरीमध्ये जा आणि गदाधर पंडितांना भेट, तिथे त्यांच्याकडून भागवत ऐक, तिथे जाऊन त्यांच्याकडून भागवत श्रवण कर. आणि अशा प्रकारची आज्ञा जेव्हा त्यांना स्वप्नात मिळते, अतिशय आनंदाने, उल्हासाने ते गदाधर पंडितांकडे येतात, तिथे त्यांच्याकडून भागवत ऐकण्याचा प्रयत्न करतात. परंतु भागवत सांगण्यामध्ये ते ऐकत असतात, परंतु त्यांना अभ्यास करायचा असतो तेव्हा भागवत जे द्यायचं आहे ते भागवत मात्र पूर्णपणे पुसून गेलेलं असतं. गदाधर पंडित आणि महाप्रभू यांच्या अश्रूंनी त्यातले सगळे श्लोक निघून गेलेले असतात. आणि जर तुला स्वतः ते तयार करायचं असेल, शिकायचं असेल, तर तुला भागवताची गरज आहे. आणि ते प्राप्त करायचं असेल तर तुला पुन्हा बंगालमध्ये जावं लागेल, कुणीतरी लेखनिक स्क्राईब शोधावं लागेल. आणि म्हणून ते श्रीवास आचार्यांना सांगतात की तू काय कर, गदाधर पंडित त्यांना म्हणतात की तू पुन्हा बंगालला जा आणि तिथून एक भागवतची कॉपी घेऊन ये. जेव्हा भागवत आणण्यासाठी श्रीवास आचार्य हे परत नवदीपमध्ये जातात, बंगालमध्ये जातात, जिथे कुठे जाईल तिथे कुणाबद्दल बोलतात,
गदाधर पंडितांचा महिमा वर्णन करतात. गदाधर पंडित अशा प्रकारचे भक्त आहेत. त्यांनी मला असं सांगितलं, जे जे व्यक्ती, जे जे वैष्णव, जे भक्त भेटतात त्यांना सगळ्यांना गदाधरांचा महिमा ते सांगतात. आणि अशा प्रकारे अनेक दिवसानंतर त्यांना ते भागवत लिहून मिळतं. आपण नशीबवान आहोत, आपल्यावर अपार कृपा आहे प्रभुपादांची. आपल्याला, आपण साधं आत्ता म्हटलं ना, इकडे कृष्णमयीमध्ये जायचं आणि पवार प्रभूंना किंवा आनंदीबाई प्रभूंना विनंती करायची, मला भागवतचा संच पाहिजे. काही मिनिटात तो आपल्यासमोर उपलब्ध आहे. ही आपल्यावर प्रभुपादांची अहैतुकी कृपा आहे. पण त्या काळी 500, 600, 550 वर्षापूर्वी एवढी सोपी गोष्ट नव्हती. भागवतम ग्रंथ मिळवणं हे खूप मोठं कष्टाचं काम असायचं. आज खऱ्या अर्थानं आपण प्रभुपादांना धन्यवाद दिले पाहिजेत की जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही जा, जगातल्या 40 भाषेमध्ये भागवतम आज उपलब्ध आहे. आणि ही केवळ त्यांची आपल्यावरची अहैतुकी, आपण योग्यता आपली नसताना सुद्धा आपल्याला हे मिळालेलं धन आहे. आणि ते केवळ फक्त प्रभुपादांच्या कृपेने मिळालं आहे. श्रील प्रभुपाद की. तर जेव्हा हे श्रीवास आचार्य तो भागवतम पूर्ण लिहून प्राप्त करतात आणि पुन्हा एकदा नवदीपमधून पुरीच्या दिशेने निघतात. पुरीच्या जवळ आल्यानंतर पुरीच्या बाह्य भागावर पोहोचतात आणि तिथे जे लोक भेटतील त्यांना विचारतात, गदाधर पंडित कसे आहेत, त्यांचं कसं चाललंय, त्यांची तब्येत कशी आहे. आणि तिथेच त्यांना या लोकांकडून धक्कादायक बातमी समजते की गदाधर पंडित, जेव्हा तुम्ही तिकडे गेला त्यावेळेस गदाधर पंडित या जगामधून निघून गेलेले आहेत. आणि त्यावेळेस पुन्हा एकदा ह्या बातमीने श्रीवास आचार्य मूर्छित होऊन पडतात. अनेक तासानंतर जेव्हा ते शुद्धीवर येतात, शुद्धीवर आल्यानंतर बाकीचे भक्त त्यांना सांगतात, नंतर त्या ठिकाणी ते निवास करतात, मुक्काम करतात. रात्री झोपल्यानंतर त्यांच्या स्वप्नामध्ये गौर गदाधर दोघंही येतात. गौरांग महाप्रभू पण येतात आणि गदाधर पंडितसुद्धा त्यांच्या स्वप्नात येतात. आणि दोघंही त्यांना सांगतात, तुम्ही काळजी करू नका, तुमचं जे काही भागवत शिकण्याचं स्वप्न आहे ते निश्चित पूर्ण होईल. त्यासाठी मात्र तुम्हाला आता पुरीला न जाता कुठे जावं लागेल, तुम्हाला आता वृंदावनला जावं लागेल. आणि वृंदावनचे जे गोस्वामी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला हे भागवत पूर्ण करावं लागेल. आणि अशा प्रकारे त्यांचा तो आदेश, स्वप्नामध्ये मिळालेला आदेश ते घेतात आणि भागवत घेऊन ते जीव गोस्वामींकडे जातात आणि तिथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली भागवत पूर्ण करतात. आणि त्यानंतर जे काही श्रीवास आचार्यांचं जे कार्य आहे ते सुद्धा संपूर्ण जे काही लेखन आहे षडगोस्वामींनी केलेलं, तर त्यांची लायब्ररी आणि ते सगळं संकलित करण्याचं काम हे श्रीवास आचार्य करतात. तर अशा प्रकारे गदाधर पंडितांची जी कृपा आहे ती श्रीवास आचार्यांना महाप्रभूंच्या कृपेने, महाप्रभूंच्या दयेने त्या ठिकाणी मिळते. आणि त्यांच्या कृपेने आपल्याला जे काही षडगोस्वामींचं जे साहित्य आहे त्यांनी लिहिलेलं ते सगळं आपल्यापर्यंत महाप्रभूंच्या कृपेने, प्रभुपादांच्या कृपेने आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या या कथेला विराम देऊयात. आज गदाधर पंडितांच्या आविर्भाव तिथीच्या निमित्त आपण गदाधर पंडितांना आज विनंती करू, प्रार्थना करू की तुमचा जो काही भक्तिभाव आहे, तुमचं जे काही महाप्रभूंच्या प्रती प्रगाढ प्रेम आहे, जो काही अथांग सागर आहे, त्या सागरातला एक जरी थेंब, त्या भक्तीतला एक जरी थेंब आम्हाला मिळाला तरी आमच्या जीवनाचं सार्थक आहे. तर ती कृपा या दिवशी आपण गदाधर पंडितांना आपण मागूयात, त्यांच्याकडे प्रार्थना करूयात की ती कृपा आम्हाला करा, जेणेकरून भक्तीमध्ये थोडी गोडी आम्हाला लागावी आणि वैष्णवांची आणि या संपूर्ण समाजाची सेवा आपल्याकडून घडावी. अशा प्रकारची विनम्र प्रार्थना आपण गदाधर पंडितांकडे करूयात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. माझ्याकडून काही चुकून जर अपराधयुक्त काही केलेलं असेल